आजचे चौथे पुष्प गुंफण्यासाठी आपणास लाभलेले पेठे विद्यालयाचे नामांकित माजी विद्यार्थी, ज्येष्ठ पत्रकार तथा आपल्या नाशिक एज्युकेशन सोसायटी संस्था परिवाराचे माजी उपाध्यक्ष तसेच कार्यकारी मंडळाचे माजी सदस्य माननीय श्री सुरेश भटेवारा सर यांचे मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाला उपस्थित आपणा सर्वांचे मार्गदर्शक संस्थेचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक श्री सूर्यकांत रहाकर सर, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक श्री दिलीप फडके सर, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर मुंडे सर, संस्थेचे कार्यवाह माननीय श्री राजेंद्र निकम सर, कार्यकारी मंडळ सन्माननीय पदाधिकारी सदस्य, शिक्षक मंडळ सन्माननीय पदाधिकारी सदस्य, पेठे विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर वाड सर, पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री कैलास पाटील सर, उपमुख्याध्यापिका माननीय सौ नंदिनी कहांडर मॅडम, पर्यवेक्षक श्री गंगाधर बदादे सर, तसेच पेठे विद्यालयाचे शिक्षक प्रतिनिधी व संस्थेचे सहकार्यवाह अर्थ माननीय श्री शैलेश पाटोळे सर, तसेच या ऑनलाईन स्वरूपातील व्याख्यानमाला उपक्रमात उपस्थित सर्व श्रोतृवर्ग आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आपल्याला लाभलेले आजचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री सुरेश भटेवारा सर यांचा परिचय आपणा सर्वांचे मार्गदर्शक नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक श्री सूर्यकांत रहाकर सर यांनी करावा ही नम्र विनंती. नमस्कार. सुरेश भटेवारांचा परिचय करून देताना मला अतिशय आनंद होतो. सुरेश भटेवार आपल्या संस्थेचे ते माजी विद्यार्थी, त्यांचे वडील हे काँग्रेसचे निष्ठावान सेवक, नाशिकमध्ये कामगार क्षेत्रामध्ये काँग्रेसचं काम त्यांनी सुरू केलं आणि त्यांच्या प्रयत्नातून इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये एक कामगारांची स्वतंत्र अशी संघटना निर्माण झाली. निष्णात वकील होते. सुरेश पेठे विद्यालयात शिकल्यानंतर BYK कॉलेजमध्ये त्यांनी काम केलं आणि मला अजून आठवतंय की पहिलं BYK कॉलेजचा वॉलपेपर, भित्ती पेपर सुरेशने सुरू केला. कॉमर्स असोसिएशनचा तेव्हा तो प्रमुख होता आणि पहिल्यांदा त्यांनी ही वृत्तपत्र क्षेत्रातली एक आपली चुणूक दाखवली. नाशिक शहरामध्ये डॉक्टर गोगटे समाजातल्या विविध घटनांची माहिती करून देण्यासाठी फलक लेखन करत. तसेच 2 वर्ष सुरेशने मेन रोडवर एक फलक लेखन करून अतिशय चांगल्या प्रकारे लोकजागृतीचं काम केलं. BYK कॉलेजमध्ये BCom ची पदवी घेतल्यानंतर विधी महाविद्यालयातून त्यांनी लॉ पूर्ण केलं आणि उत्कृष्ट वकिली म्हणून सुरुवात केली. म्हणजे वकील म्हणून जर भटेवारा राहिले असते तर ते उत्कृष्ट वकील तर झाले असते, जज पण होऊ शकले असते. सामाजिक चळवळीचं भान बालवयापासून त्यांच्याकडे होतं. महाविद्यालय असताना त्यांनी एक युवकांची छोटी संघटना काढली होती, मधुमिलन म्हणून. त्या संघटनेच्या माध्यमातून युवक एकत्र करत होते आणि घरी काँग्रेसच्या सेवेची मोठी परंपरा असल्यामुळे सुरेशने काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटनेमध्ये NSUI युथ काँग्रेसमध्ये काम केलं. सुरेशचं वैशिष्ट्य असं आहे की जे काम घेतलं ते पूर्णपणे झोकून देऊन करत. काम करताना कुठची तडजोड नाही, कुठची कारण नसायची. जेव्हा युवक काँग्रेसमध्ये त्यांनी काम सुरू केलं, उत्तम काम करताना तो राज्याचं उपाध्यक्षपद भूषवलं. जिल्ह्यामध्ये असा एकमेव कार्यकर्ता आहे की त्यांनी संपूर्ण जिल्ह्याचा पायी दौरा केला, प्रश्न समजून घेतले. राजकीय क्षेत्रात करिअर करताना सुद्धा म्हणजे जसा तो उत्तम विधिज्ञ झाला असता तसा राजकीय क्षेत्रात सुद्धा उत्तम त्याचं करिअर होतं. आणि हे करत असताना वृत्तपत्र अभ्यासक्रमाच्या निमित्ताने सुरेशचा परत माझा संबंध आला आणि जर्नलिझम केल्यानंतर त्यांनी जर्नलिझम हे करिअर निवडलं. त्यांच्या स्वतःच्या बऱ्याचशा जमिनी होत्या. म्हणजे बांधकाम क्षेत्रात जर तो पडला असता तो उत्कृष्ट बांधकाम क्षेत्रातला तो मोठा व्यावसायिक झाला असता. राजकीय क्षेत्रात पडला असता आमदार, खासदार, मंत्री सुद्धा होऊ शकला असता. परंतु शेवट त्यांनी
पत्रकारिता हे स्वीकारलं आणि पत्रकारितेत इतकं निष्ठेने काम केलं, म्हणजे ज्या वृत्तपत्रात तो काम करत होता ते महाराष्ट्र टाइम्स हे महाराष्ट्रातलं सर्वात प्रेस्टिजियस पेपर, आणि त्याची दिल्लीची प्रतिनिधित्वाची जबाबदारी त्यांनी इतक्या उत्तम प्रकारे पार पाडली, कारण ती जबाबदारी सोपी नव्हती. या महाराष्ट्र टाइम्सच्या गोविंद तलवरकर असताना पहिल्यांदी गंगाधर इंदुरकर, वीणा देवधर, अशोक जैन अशा सर्व मोठ्या लोकांनी दिल्लीची जबाबदारी सांभाळली होती. दिल्लीमध्ये काम करणं एक साधी गोष्ट नव्हती. ती परंपरा सुरेशने उत्तमरित्या करून अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं. त्याचे जे लेख, त्याची जी माहिती ही लोक वाचण्याकरता वाट बघत असायची. दुसरं त्याचं वैशिष्ट्य असतं की जी जबाबदारी त्याला त्यावेळेस दिली तेव्हा विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी वृत्तपत्राचे प्रतिनिधी विविध ठिकाणी जातात, तर संपूर्ण उत्तर भारतात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान सर्व ठिकाणी त्यांनी स्वतः जाऊन अत्यंत चांगल्या प्रकारचं वृत्तांकन दिलं आणि त्यामुळे रिझल्टमध्ये ते कसं रिफ्लेक्ट झालंय आपल्याला त्यामध्ये कळलं. अशा पद्धतीने ज्या क्षेत्रात काम करायचं त्या क्षेत्रात मनापासून काम करायचं आणि हे सर्व करत असताना एक उत्तम पत्रकार म्हणून त्याला खूप पारितोषिक तर मिळालीच, पण त्याला ज्या मोठी संधी मिळाली त्यामध्ये अटल बिहारींच्या बरोबर परदेशात जाण्याची संधी, आपल्या राष्ट्रपतींच्या पॅनलमध्ये त्याची निवड झाली, त्यांच्यावर ते परदेशात गेले आणि तिथून त्यांनी जी काही माहिती पाठवली. आत्ताच त्यांनी अत्यंत उत्तम असं नवीन पुस्तक लिहिलेलं आहे, मनोविकास प्रकाशन म्हणून, अतिशय दर्जेदार संस्था आहे, उत्तम पुस्तक समाजाला विचार देण्याचं काम करते. त्यांनी सुरेशला आग्रहाची विनंती करून काँग्रेस पक्षात आहे, देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्त काँग्रेस पक्षाचा हा इतिहास लोकांच्या समोर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलं. गेले 1.5-2 वर्ष तो नाशिकमध्ये संपर्कात नाही. मी त्याला विचारलं काय करतो, तो मोठं काम करतो. म्हणजे सध्याच्या काळामध्ये आपण असं बघितलं की एक चिंतन करून एक उत्तम असं त्यांनी काम समाजासमोर ठेवलेलं आहे. पत्रकार असताना अनेक दूरदर्शन किंवा इतर चॅनेलवरच्या चर्चेमध्ये सुरेशने सहभाग घेतलेला आहे आणि त्याची जी मतं असतात ती स्पष्ट असतात. स्वतः काँग्रेसची पार्श्वभूमी असताना सुद्धा काम करत असताना निरपेक्षपणे ते काम केलं. त्यामुळे त्याचा पेठे विद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्याच्या माध्यमातून संस्थेला जी काही मदत त्याला वेळोवेळी करता आली तो करणार आहे. ह्यापुढे सुद्धा संस्थेच्या कामामध्ये सुरेश आम्हाला सहकार्य करणार आहे. आजचा त्यांनी जो विषय घेतला तो अत्यंत आवश्यक आणि गरजेचा विषय आहे, कारण या सर्व परिस्थितीमध्ये शिक्षणात होणारे बदल आहे, तर ते बदल त्याच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. अनेक उत्तम पुरस्कार त्याला मिळालेले आहेत, त्याचा मी मुद्दाम उल्लेख करत नाहीये. त्याच्या व्याख्यानातून आपल्याला कळेल की त्याचा व्यासंग किती मोठा आहे आणि संस्थेचं जे आपलं अमृत महोत्सव वर्ष 1 मे 22 पासून सुरू होणार आहे त्या वर्षभरामध्ये त्याच्या सहकार्यातून आपण अनेक उत्तम कार्यक्रम करणार आहोत. मी संस्था अध्यक्ष या नात्याने तो आल्याबद्दल विशेष आनंद व्यक्त करतो आणि माझे परिचयाचे काम इथे थांबवतो. धन्यवाद सर. यानंतर आजचे प्रमुख अतिथी माननीय श्री सुरेश भटेवरा सर यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष मान्य प्राध्यापक श्री सूर्यकांत रहाकर सर यांनी स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करावा ही नम्र विनंती.
सुरू करायचं. नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर, संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप फडके, चंद्रशेखर मोंडे, संस्थेचे सेक्रेटरी राजेंद्र निकम, पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास पाटील, शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर वाड, संस्थेचे सहकार्यवाह आणि कार्यक्रमाचे संयोजक पाटोळे सर, शिक्षक मंडळाचे अध्यक्ष, त्याच्यानंतर शाळेचा सर्व शिक्षक वृंद आणि पेठे हायस्कूलचे आजी माजी विद्यार्थी आणि ऑनलाईन व्याख्यानात सहभागी झालेले सर्व श्रोतृवर सर्वांना नमस्कार करतो. पेठे हायस्कूल आता 100व्या वर्षात पदार्पण करणार आहे. तर आळकरांनी सांगितलं की 1922 पासून त्याचा प्रारंभ होणार आहे. आणि पेठे विद्यालयात जे माजी विद्यार्थी होते त्याच्यातले जगभर पसरलेले जे नामवंत विद्यार्थी आहेत त्यांची 100 व्याख्यानं करण्याचा संकल्प संस्थेने आणि पेठे विद्यालयाने केला आहे. त्या मालिकेतलं 4थं पुष्प गुंफण्यासाठी आज मी आपल्याशी संवाद साधतोय. व्याख्यानाचा विषय आहे, आपल्याला कल्पना आहे की नाही माहित नाही, पण पुन्हा एकदा सांगतो की शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण काल, आज आणि उद्या असा माझ्या व्याख्यानाचा विषय. मला कल्पना आहे की विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. या विषयावर बरंच काही बोलता येण्यासारखं आहे, पण वेळेची मर्यादा आहे. त्याच्यामुळे आजच्या विषयाची मांडणी सूत्र रूपाने मी आपल्या समोर करणार आहे. व्याख्यानाचे जसं सांगितलं त्याप्रमाणे 3 भाग आहेत. एक तर 40-50 वर्षापूर्वीच्या शाळा आणि महाविद्यालय कशी होती, आज त्याची काय अवस्था आहे आणि आगामी काळात शिक्षणाचं एकूण भवितव्य काय. व्याख्यानाच्या ठिकाणावर येण्याच्या पूर्वी वाड सर मला घ्यायला आले होते आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्या काळात पेठे हायस्कूल कसं होतं, त्यांनी कोणते संस्कार तुम्हाला दिले त्याविषयी तुम्ही अवश्य बोला. तर आता त्यांच्या सूचनेला अनुसरून सुरुवात माझ्या ज्या व्याख्यानाची आहे ती आमच्या काळातली माझ्या शालेय आठवणींपासून करायचं मी ठरवलंय. गोष्ट तशी साधी आहे, आठवणीतली शाळा. खरं तर तुमच्या आणि माझ्या मनात आठवणीतली शाळा रोजच भरत असते. म्हणजे आपल्या मनातला एक लहानगा मुलगा घरातून निघतो, पाठीवर दप्तर, आणि मग तो गल्ली बोळ पार करत, रस्ता पार करत, मेन रोड वरून सुरू होणाऱ्या दरडीवरून म्हणा किंवा रविवार कारंजावरून वळसा मारून पेठे विद्यालयात दाखल होतो. दाखल झाल्यानंतर मध्यवर्ती प्रवेशद्वार जे शाळेचं आहे, पूर्वी शाळेचं प्रवेशद्वार रस्त्यावर होतं, ते आता इमारत झाल्यामुळे मध्यवर्ती प्रवेशद्वार जे आहे तिथून शाळेत प्रवेश करतो. त्या प्रवेशद्वाराच्या शेजारीच एक जुना दगडी जिना आहे, पहिल्या मजल्यावर नेणारा, दुसऱ्या मजल्यावर नेणारा. त्या 11 वर्षामध्ये शाळेच्या इतक्या वेळा तो जिना चढलो आणि उतरलो की त्यातली पायरी प्रत्येक आजही माझ्याशी बोलते असं मला वाटतं. त्याच्यावरून धडपडलो, गडबडलो, पण शाळेतले जे वर्गमित्र होते त्याच्यामध्येच रमलो. थोड्या खोड्या केल्या, थोडी मस्ती केली, कधी बाकाखाली जाऊन उद्योग केले काही. तेव्हा वर्गातल्या सरांनी आम्हाला बाकावर उभं केलं किंवा वर्गाच्या बाहेर उभं केलं. कधी छडी शिवाय आणि कधी छडीसह मार खाल्ला. तो शाळेच्या प्रवेशद्वारापासून सुरू व्हायचा. म्हणजे मला आठवतं, जर शाळेला सुरू प्रवेश करताना जर काही उशीर झाला थोडा, तर मोहाडकर सर छडी घेऊन उभे असायचे. हातावर छडीचा प्रसाद पहिला तिथे, दुसरा वर्गात, असं सगळं सुरू होतं. पण या सगळ्याचं कधीही त्या छडीचा मार काळजात कमी आणि मेंदूत त्याचा करंट जोरदार गेला. म्हणजे काय झालं नेमकं, तर शाळेत केलेलं पाठांतर असेल, शुद्ध भाषा शिकण्याची प्रक्रिया असेल, त्याच्यानंतर गणित विषय पक्का कसा करायचा तो असेल, किंवा इंग्रजीचे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर टेन्सेस असतील, किंवा कवितेच्या ओळी असतील, त्या इतक्या पक्क्या डोक्यात भिनल्या की आजही त्याच्या काही ओळी काल शाळेत असल्यासारख्या आठवत. आमचे बाई आणि शिक्षक, म्हणजे महिला शिक्षिका आमच्या काळात खूप लेट आल्या. मला वाटतं आम्ही 8वी-10वीला असताना आल्या शिक्षिका. त्याच्यापूर्वी शिक्षकच होते सगळे. त्यांनी आम्हाला धडेही शिकवले आणि आमचे धडेही घेतले.
मग वर्गापुढे उभं राहून व्यक्त व्हायला शिकवलं. हे एक महत्वाचं होतं. प्रत्येकाला ते उभं करायचे आणि बोलायला लावायचे. मग तो कधीतरी त्याचे पाय थरथर कापायचे, बोलताना गडबड उडायची, पण त्याच्यातून एक आत्मविश्वास या सगळ्या शिक्षकांनी आम्हाला दिला. शाळेमध्ये प्रयोगाची, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असायची. मला वाटतं पेठे हायस्कूल ही एकमेव शाळा होती जिथे सर्वाधिक सांस्कृतिक कार्यक्रम त्या काळात व्हायचे. या सर्व काळात म्हणजे 11वी पर्यंतचा जो प्रवास होता, मला आठवतं शाळा इतकी उत्तम होमोजिनियस होती की मला कधी कोणी विचारलं नाही की तू कोण, तुझी जात काय, तुझा धर्म काय. आता अलीकडे धार्मिक अस्मिता किंवा जे काही जातपात किंवा त्याच्या अस्मितांवर बोललं जातं, त्याचे अहंकार डोकावतात, तसे आमच्या काळात पेठे हायस्कूलमध्ये कधीही डोकावले नाही. माझ्यावर जे संस्कार घडले, शिस्त शाळेने शिकवली, ती आजही पेठे माझ्या मनात काल होती तितकीच आहे. आम्ही मॅट्रिक म्हणजे 11वी मॅट्रिक वाले विद्यार्थी, 71 साली मी मॅट्रिक झालो, शालांत परीक्षा त्या काळातली. त्याच्या आठवणीत अगदी भूतकाळाचं बटन दाबायचं ठरलं तर जूल बर्न्सच्या टाइम मशीन मध्ये बसल्यासारखं मला वाटतं. आणि आज त्या टाइम मशीन मध्ये बसून जुन्या आठवणी तुमच्या पुढे सांगाव्या असं वाटायला लागतं. शिक्षकांबद्दल थोडस बोललं पाहिजे. वाड सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आठवणी जाग्या झाल्या की एकदम खूप आठवणी जाग्या होत्या. 5वी 6वी मध्ये साधारणपणे रमेश देशमुखांनी मला मराठी शिकवलं. त्याच्यानंतर व्ही वाड होते, त्याच्यानंतर बाळासाहेब सराफ होते. 3 लोकांनी मला मराठी शिकवलं. म्हणून पत्रकारितेत दिल्लीपर्यंतची मजल मी गाठू शकलो हे प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे. कारण मराठी त्या काळात जी पक्की झाली, त्या काळात जे काही भाषेचे संस्कार झाले, त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये पत्रकारितेत भाषा हीच माझी रोजी झाली. आमच्या काळात बचिम शस्त्रबुद्ध मुख्याध्यापक होते, दीर्घ काळ होते. आणि मग आम्ही काहीतरी 8वी 9वी किंवा 10वीला गेल्यानंतर मग गोगो गुजराती काही काळ होते, गशम देशमुख होते, ठकार सर होते. हे 3 पेठे हायस्कूलचे मुख्याध्यापक. विशुभाऊ गुप्ते मला आठवतात की त्यांनी इंग्रजी इतकं घटवून घेतलं आमचं की अजूनही ते ठेक्यामध्ये सगळे टेन्सेस म्हणायचे आजही सवय आम्हाला जडलेली आहे. 500 पानाची वही, त्याच्यामध्ये लिहिलेले ते उतारे आणि त्याच्यानंतर बोलायचं वगैरे वगैरे. त्याच्यानंतर बेल्दे सरांनी भूगोल शिकवला. मणेरीकर सर होते, चांदोरकर सर होते, त्यांनी इतिहास, ते सनावळ्यांच्या याच्यात अडकण्यापेक्षा इतिहास इतका जिवंत वर्गामध्ये उभा करायचे की तो शिवाजी महाराजांची लढाई प्रत्यक्ष आपल्या डोळ्यावर उभी करण्याचं कौशल्य त्यांच्यामध्ये होतं. त्याच्यानंतर शंका गायधनी आणि वभा वकील सर होते, ज्यांनी संस्कृतच्या सुभाषितांचा अर्थ आम्हाला समजून सांगितला. गणित हा वृक्ष विषय नाही हे शाळेमध्ये असताना ओसवाल सर होते, त्यांनी आम्हाला शिकवलं. म्हणजे गणिताबद्दल जी काही एक पुरावा असतो विद्यार्थ्यांचा, तो ओसवाल सरांमुळे आमच्या काळात तरी कमी झाला. साठे सर होते, त्यांनी खेळाची आवड लावली. गणपती उत्सवात शाळेचा गणपती असायचा, लेझिम पथकात आम्हाला ते घेऊन मिरवणुकीत सामील व्हायचे. एक गोष्ट या निमित्ताने मी आता अनेक सरांची नावं घेतली, अनेक घेता येण्यासारखी आहेत, पण आजचा वेळ मर्यादित आहे, त्याच्यामुळे आठवणींचा पट उलगडत गेलो तर सगळा वेळ त्याच्यात जाईल, म्हणून मी इथे आठवणी पुऱ्या करतो. पण एक गोष्ट मला सांगितली पाहिजे की आमच्या काळातले जे शिक्षक होते त्यांना केवळ विद्यार्थ्यांमध्ये आणि शाळेमध्ये प्रतिष्ठा नव्हती, तर संपूर्ण गावामध्ये प्रतिष्ठा होती. ते गावातून निघाले की शेकडो आदराचे नमस्कार त्यांना रस्तोरस्ती मिळायचे. मला एक आठवण सहस्त्रबुद्धे सरांची सांगावीशी वाटते की नाशिकमध्ये दुकानांचे बोर्ड जेव्हा त्यांचे दुकानदार रंगवायला द्यायचे तेव्हा सर त्यांना सांगायचे की तुमच्या पेंटरला माझ्याकडे पाठवा रंगवण्याच्या आधी, म्हणजे मी शुद्ध लेखन वगैरे दुरुस्त करून देईल. म्हणजे गावातल्या आपल्या एक संस्कृती असते ना, गावाची कल्चर असतं, तर ते बोर्ड निदान शुद्ध लेखनात लिहिलेले असावेत. आता होर्डिंग पाहतो अलीकडच्या काळात सुद्धा, तेव्हा भाव पूर्णचा पू हा ह्रस्व केलेला आपण पाहतो. चुका तशा त्या काळात होऊ न देण्याची दक्षता हे शाळेचे शिक्षक घ्यायचे. आमच्या काळामध्ये तिमाही, 6माही, 9माही आणि वार्षिक, म्हणजे 10वीच्या काळात प्रिलिम परीक्षा असायची म्हणून 9माही. तर अशा प्रकारे 4-4 वेळा शाळेच्या परीक्षा व्हायच्या. काळ झपाट्याने बदलला. अनेक राज्यांमध्ये, अनेक शाळांमध्ये, मी दिल्लीला होतो तेव्हा ऐकायचो की 1ली ते 8वी परीक्षाच नाही.
म्हणजे काय करत असतील विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक नेमके काय त्यांना सांगायचे. आता त्या विषयावर जास्त काथ्याकूट करण्यात अर्थ नाही. पण आम्ही शाळेत होतो तेव्हा छडी लागे छमछम विद्या येई घमघम अशा प्रकारची एक म्हण प्रचलित होती. आता काय तर म्हणे 8वी पर्यंत परीक्षाच नाही आणि 10वीची परीक्षा हेच महत्वाचं वर्ष, त्याच्यामुळे 9वी आणि 11वी हे रेस्ट इयर मानलं गेलं. आता मागच्या वर्षी महासाथ आली कोरोनाची, मग एकदम असा आदेश निघाला की 9वीच्या वर्गात जी मुलं आहेत त्यांचं अंतर्गत मूल्यमापन आहे त्याचे मार्क धरा. मग ते 10वीच्या वर्गाच्या वर्षातले त्याच्यात बेरीज करा आणि त्यांचे रिझल्ट लावा. आता 9वीच्या वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांना कोरोना येणार हेही माहित नव्हतं आणि अंतर्गत मूल्यमापनाचे मार्क धरले जाणार हेही माहित. त्याच्यामुळे त्यांना जाणीवच नसल्यामुळे मग आता शिक्षकांनी काय केलं तर 9वी मध्ये मार्कांची खैरात करून टाकली. 10वीचे मार्क त्याच्यात ऍड झाले आणि मग मध्यंतरी 10वीचा निकाल लागला. तो काय वाढसर किती टक्के होता तो 98 पूर्णांक काहीतरी टक्के. आता मला आठवत नाही एक्झॅक्ट आकडा, पण 100ला थोडेसेच कमी होते. तेव्हा प्रश्न असा पडला की जे 1.5-2% नापास झाले ते नापास कसे झाले, मग त्यांचं स्वागत करायला पाहिजे. आता विषय हा विनोदाचा भाग जरी सोडला तरी अंतर्गत मूल्यमापन म्हणजे नेमकं काय हो. अंतर्गत मूल्यमापन म्हणजे शाळेतल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कोणते प्रकल्प सांगितले, कोणते त्यांच्याकडून करवून घेतले, त्याच्यामध्ये काय कल्पकता त्यांनी दाखवली, याला माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या बुद्धीप्रमाणे मी अंतर्गत मूल्यमापनाचा विषय मानतो. आता असं आहे की आमच्या शाळेच्या काळात काही असं अंतर्गत मूल्यमापन वगैरे भानगड नव्हती, पण आमच्या शाळेतले जे शिक्षक होते त्यांच्यामध्ये ही जी संकल्पना होती ती इतकी इनबिल्ट किंवा जन्मजात होती की त्यावेळेला ते अनेक प्रयोग आमच्याकडून करून घ्यायचे. मला आठवतं की पेठे हायस्कूलमध्ये बापना नावाचे सर होते. तर रेडिओ दुरुस्त कसा करायचा, त्याच्यानंतर रेडिओ स्टेशन कसं तयार करायचं हे आम्हाला शिकवायचे. त्या काळात रेडिओच होते, त्या काळात काही टीव्ही किंवा इंटरनेट वगैरे वगैरे काही नव्हतं. तर आमच्या शाळेचं जे वार्षिक प्रदर्शन भरायचं त्याच्यामध्ये आम्ही एक रेडिओ स्टेशन तयार केलं होतं आणि विद्यार्थ्यांचे कार्यक्रम पेठेच्या रेडिओ स्टेशनवरून आम्ही प्रसारित केले की ते ठराविक फ्रिक्वेन्सीवर तो बँड लागायचा आणि ते सगळे आवाज रविवार कारंजा किंवा काय जी फ्रिक्वेन्सी असेल त्याची तोपर्यंत ऐकायला जायची. त्याच्यानंतर हे अगदी साध्या साध्या गोष्टी म्हणजे शाळेत काही फक्त पुस्तकी शिक्षण नव्हतं. घरातली वीज गेली आणि फ्यूज उडाला तर फ्यूज कसा लावायचा हे शाळेत असताना आम्हाला माहित होतं. नळ दुरुस्त नाहीये तर नळाचं वायसर कसं बदलायचं हे आम्हाला माहित होतं. किंवा अगदी छोट्या मोठ्या घरातल्या प्राथमिक गोष्टी ज्या काही बिघडलं काही तर ते दुरुस्त करायचं हे ज्ञान, हे कुठलंही मूल्य शिक्षण वगैरे त्याला जड शब्द नव्हते, हे शाळेतल्या शिक्षकांकडूनच आम्हाला बाळकडून मिळालं. अगदी सारडा कन्या विद्या मंदिर म्हणजे पूर्वीचं शारदा मंदिर, मुलींची शाळा होती. त्यांना घर संसार कसा चालवायचा हे शाळेत माहित असतं. घरातलं व्यवस्थापन कसं करायचं, महिन्याचं बजेट कसं करायचं, कमी खर्चामध्ये वस्तू कुठून आणायच्या, बाजारात जाऊन काय करायचं हे माहिती असायचं. अगदी अगदी उदाहरणच द्यायचं तर पापड लोणची कशी करायची हे सुद्धा सारडा कन्या विद्या मंदिरच्या 4वी-5वीतल्या मुलीला सुद्धा माहिती असायचं. आता याला मूल्यवर्धित शिक्षण वगैरे म्हणायचं की नाही, हा जड शब्द वापरायचा की नाही, हा भाग वेगळा आहे. पण पूर्वीच्या शिक्षकांबद्दल बोललं पाहिजे की त्यांचं प्रत्येक विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष असायचं. आता अलीकडे नवे प्रयोग होतच नाही. म्हणजे मी अगदी काही नकारात्मक बोलतो असं नाही, काही शाळांमध्ये होत असतील, पण एक सर्वसाधारण विचार कसा आहे की विद्यार्थ्यांवर अभ्यासाच्या व्यतिरिक्त बोजा टाकू नका असं एक सांगितलं जातं. विद्यार्थ्यांना तो नकोच असतो आणि पालकांनाही नको असतो. आता एक उदाहरण मला या निमित्ताने द्यावं असं वाटायचं. आपण पूर्वीच्या काळी काही प्रत्येकाकडे काही गाडी घोडे स्कूटर मोटरसायकल नव्हत्या, बसने फिरायचो. कॉलेजलाही आम्ही बसनेच जायचो. सिटी बसमध्ये बसल्यानंतर कंडक्टर जो होता तो प्रत्येक जागेवर जाऊन तिकीट द्यायचा. सुटे पैसे जर उरलेले असतील तर ते परत करायचा. आता कंडक्टर एका जागेवर बसलेला असतो, तिथे त्याच्या जागेवर जाऊन आपण तिकीट घ्यायचं आणि त्यांनी सुट्टे पैसे दिले तर पूर भरून येतो असं एकूण वातावरण. तर शिक्षकांचं तसंच काहीच झालं. म्हणजे हे माफ करा, शिक्षकांनी गैर मानून घेऊ नये. कंडक्टरचा आणि शिक्षकाची तुलना करण्याचा उद्देश नाही, पण आपण किती रेडीमेड ज्ञानावर अवलंबून राहणार आहोत हा विचार या निमित्ताने आपण केला पाहिजे.
माझे एक मित्र की जे आता हयात नाही, अरुण ठाकूर नाव कधी तुम्ही ऐकलं असेल, त्यांनी आनंद निकेतन नावाची शाळा काढली. त्याचा मी सुरुवातीपासूनचा साक्षीदार आहे. एक लीला पाटलांच्या संकल्पनेप्रमाणे असलेली प्रयोगशील शाळा म्हणून त्याचं नाव घेतलं जातं. सचिन जोशींनी एस्पॅलियर नावाची शाळा काढली, तिथे नवे नवे प्रयोग केले, त्याची चर्चा माझ्या कानावर आली. मी दिल्लीत होतो, पण सचिन जोशी मला एकदा दिल्लीत भेटायला आले. त्यांना जावडेकरांकडे घेऊन गेलो होतो, तेव्हा बराच वेळ ते आपल्या शाळेत काय काय करतात ते सांगत होते. या प्रयोगांची चर्चा होती. तसे प्रयोग माझ्या माहितीप्रमाणे अनेक शाळांमध्ये होत असावे, नाही अशातला भाग नाही. शाळेत एक कट्टा असतो असं म्हणतात की जिथे नवे प्रयोग विद्यार्थ्यांना देण्याची एक पद्धत आहे. तर या कट्ट्यावर तो विद्यार्थी, म्हणजे मी मगाच्या मुद्द्यावर येतो परत, की ज्याला आपण म्हणतो की अंतर्गत मूल्यमापन किंवा प्रोजेक्ट देऊन शिकवणं, त्याप्रमाणे त्या कट्ट्यावर शिकवलेले प्रयोग किती विद्यार्थी मनापासून शिकतात, की त्यांना दिलेले प्रोजेक्ट ते घरी घेऊन जातात आणि त्याच्यावर काम करतात. कोणतं? त्यांच्या आया, नाही तर त्यांचे पालक. म्हणजे तो विद्यार्थी शिकतच नाही, रेडीमेड पालकांनी केलेला प्रोजेक्ट शाळेत घेऊन जायचा. आता याच्यामध्ये तो काय शिकणार, कधी शिकणार, हा एक प्रश्न आहेच ना. मी दिल्लीत एक गंमत ऐकली होती. 100 मार्कापैकी 35 मार्काला पासिंग हे आमच्या काळापासून चालत आलेलं आहे, पूर्वापार चालत. मध्ये एक आंदोलन झालं, म्हणे आता ते 35चं 25 वर आणा पासिंग. का आणा? काही लॉजिक नाही. आता काही काळानंतर म्हणतील 10 मार्कावर आणा. म्हणजे आता याच्याबद्दल काय बोलावं? परीक्षा घेऊच नका अशी पण आंदोलनं झाल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. आता मागच्या वर्षी दुर्दैवाने करोनाचीच महासाथ आली आणि त्या करोना आता तो ऑनलाईन शिक्षण नावाचा प्रकार, त्याच्यावर बरंच काही बोलता येण्यासारखं आहे. आता आपण ऑनलाईन भाषण देतोय, खरं म्हणजे ऑनलाईनवर बोलणं वाईट बोलणं योग्य नाही, पण ऑनलाईन शिक्षण हा माझ्या मते भंपक प्रकार आहे. नाईलाजाने तो आपल्या सर्वांना तो मार्ग पत्करावा लागला. याचं कारण महासाथ आली. आपण ते जरी मान्य केलं, आता बघा काल परवा मी बातमी वाचली, मोबाईल, टॅब किंवा लॅपटॉप खूप वेळ जर त्याच्यावर विद्यार्थी बसले त्याचे डोळे खराब होतील, अशा प्रकारचं एक चर्चा सुरू झालेली आहे. म्हणजे आता त्याच्यातून परत बाहेर काढा. म्हणजे मी मगा सांगितल्याप्रमाणे 35 ते 25, 25 ते 10 वर आणा, शक्यतो परीक्षाच घेऊ नका. हे आपण काय करतोय? शिक्षण व्यवस्थेचा याच्यातून विकास होतोय का? कीव करावीशी वाटते. म्हणजे याच्यामध्ये नापास कोण झालं तर विद्यार्थी नाही, शिक्षण व्यवस्थाच नापास झाली असं मला वाटायला. आता मी काही उदाहरणं तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही नाव ऐकलं असेल बहुधा, जीन ड्रेझी, की जे भारतातले विख्यात अर्थतज्ञ आहेत. त्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये स्कूल चिल्ड्रन ऑनलाईन अँड ऑफलाईन एज्युकेशन लर्निंग या विषयावर सर्वेक्षण केले. ते सोनिया गांधींचे जे नॅशनल ऍडवायझरी काउन्सिल होती त्याच्यामध्ये पण जीन ड्रेझी होते आणि चळवळीतला माणूस आहे. 15 राज्यांमध्ये त्यांनी हे ऑनलाईन ऑफलाईन शिक्षणाचं शालेय विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण केलं. त्याच्यामध्ये पालकांशी बोलले, शहरातल्या ग्रामीण भागातल्या पालकांशी विद्यार्थ्यांशी बोलून त्यांनी हे सर्वेक्षणाचे निष्कर्ष काढले. आता त्यांचं निष्कर्ष काय आहे ते थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. 1.5 वर्ष शाळा बंद होत्या, आपल्या सर्वांना कल्पना आहे. 50% विद्यार्थ्यांकडे, भारताचं नकाशा डोळ्यापुढे आणा आणि दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसह विद्यार्थी डोळ्यात आणा, 50% विद्यार्थ्यांकडे मोबाईल, म्हणजे ज्याला स्मार्टफोन म्हणतो आपल्याकडे, ते नव्हते. त्याच्यामुळे झालं काय? ग्रामीण भागातल्या 37% विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या शालेय जीवनाला कायमचा रामराम ठोकला. ही पहिली कॅज्युअलिटी या सर्वेतून बाहेर आली. दुसरं काय तर शहरी भागात 51% आणि ग्रामीण भागात 58% शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा गेल्या 1.5 वर्षात परस्पर संबंध चालू आहे. आता तुम्ही मला सांगा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांबद्दल मी माझ्या शाळेतल्या काळातल्या आठवणी सांगत होतो तुम्हाला. त्यांच्या काय आठवणी असतील? आम्ही मोबाईलवर सरांना पाहिलं आणि सर कसे बोलत होते, आणि त्यावेळेला मी माझा फोटो लावून ऑफलाईन झोपलो कसा होतो असं सांगणार आहे मला. हे त्या विषयावर आपण कमी बोललेलं बरं. शाळेतली एक पिढी, मला चिंता वाटते, शाळेतली एक पिढी या 1.5 वर्षामध्ये पूर्णतः नामोहरम झाली. आणि तिला जर आपण बाहेर काढलं नाही तर पुढची 15 वर्ष इतक्या क्रिटिकल किंवा महत्वाची आहे की त्या 15 वर्षामध्ये शालेय विद्यार्थ्यांना जे त्यांनी गमावलंय ते परत करण्याकरता खूप मेहनत घ्यावी लागणार. आता ऑनलाईन शिक्षणाबद्दल आपण बोललो, त्याच बाबतीत
म्हणजे आता त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात या काळात किती प्रकाश पडला असेल, त्यांना किती ज्ञान मिळालं असेल, हा संशोधनाचा विषय आहे. तो काळाच्या ओघात त्याचंही संशोधन आपल्या समोर येईल, पण त्या विषयावर आता काही बोलायची आवश्यकता नाही. पण एकूण परिस्थिती भयावह आहे. म्हणजे अगदी आपण नाशिक जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर आपला जिल्हाही काही त्याला अपवाद असेल असं मला वाटत नाही. आता WHO मधल्या सौम्या स्वामीनाथन यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. त्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटना आहे, त्याच्या प्रमुख वैज्ञानिक आहेत. मूलतः त्या बालरोग तज्ञ आहेत, पेडियाट्रिशियन आहे. त्यांनी या 1.5 वर्षाच्या नंतरचा जो निष्कर्ष सांगितला त्याप्रमाणे विद्यार्थ्यांवर मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचे गंभीर परिणाम या काळामध्ये झालेले. आणि या सगळ्या धक्क्यातून सावरायला त्यांना आणखीन बराच काळ लागणार आहे. सौम्या स्वामीनाथन यांनी टेलिव्हिजनवर दिलेली मुलाखत आहे. त्याच्यानंतर अजिम प्रेमजी फाउंडेशन, आपल्याला कल्पना असेल, विप्रोवाले, त्यांच्या संस्थेने एक सर्वेक्षण केलं आणि त्याच्यामध्ये 82% विद्यार्थी शहरी ग्रामीण दोन्ही भागातले मिळून, काही पुन्हा अडचण आहे, 82% विद्यार्थ्यांना बोललेलं समजत असेल कदाचित, पण वाचताच येत नाही. हे अजिम प्रेमजींच्या फाउंडेशनने काढलेला निष्कर्ष. 82%. म्हणजे तुम्ही मला सांगा, पुढच्या 15 वर्षाच्या काळात ज्यांना लिहिता आणि वाचता येत नसेल त्या 82% विद्यार्थ्यांचं काय होणार, याची चिंता वाटावी अशी स्थिती नाहीये. असू द्या, जे आहे ते ठीक आहे. एकदा चेहरा दिसला तरी पुरा आवाज गेला तर बाजू. तर आणखीन आपण एका संस्थेचं नाव ऐकलं असेल की जे भारतामध्ये खूप चांगलं काम करते, प्रथम नावाची संस्था आहे. तर प्रथम नावाच्या संस्थेने असंच एक सर्वेक्षण केलं. त्यांच्याही निष्कर्षामध्ये असं झालं की मुलांना बोललेलं थोडंफार समजतं पण वाचता येत नाही, गुणाकार येत नाही, भागाकार येत नाही. या परिस्थितीमध्ये आपण सारे नेमके कुठे आहोत याचा विचार केवळ शाळेंनी आणि शिक्षकांनी करून पुरेसा नाही, पालकांनी पण हा विचार केला पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण आणि आपली मुलं कुठे आहोत आज. आता लॉकडाऊनवर आपण बरंच बोललो. अगदी अलीकडच्या काळामध्ये मंदिरं उघडावी म्हणून खूप आंदोलनं झाली, आपल्याला माहिती आहे. आणि जेव्हा केव्हा आता मला वाटतं नवरात्राच्या सुरुवातीला मंदिरं उघडली तर पुढाऱ्यांची रांगच्या रांग मंदिराच्या पुढे लोकांचं, भक्तांचं स्वागत करायला हजर होती. मोठमोठे होर्डिंग गावात लागलेले मी पाहिले. आता शाळा सुरू झाल्या. शाळा सुरू झाल्यानंतर याच्यापैकी किती पुढारी त्या मुलांचं स्वागत करायला शाळेच्या दाराशी आले? मला तर काही एकही फोटो दिसला, तुम्हाला दिसला की काय मला माहित नाही. शाळा म्हणजे काय आहे? शाळा म्हणजे मिळणारा प्रत्येक अनुभव हा आयुष्याचं, जीवनाचं संचित असतं. मला आठवतं आमच्या काळामध्ये या कुंदेंदू तुषार हार धवला ही शाळेची सरस्वतीची प्रार्थना व्हायची. बाळ भाटे नावाचे शिक्षक होते आणि त्यांनी यमन रागातली चाल लावली होती सरस्वती प्रार्थनेला. आणि ती जेव्हा माईक वरून बाळ भाटे सर म्हणायचे, अनेक वेळेला, काही वेळेला विद्यार्थी, आमच्यातले निवडक विद्यार्थ्यांना म्हणायला लावली जायची. पण संपूर्ण शाळा आपल्या वर्गात मनात का होईना किंवा तोंडी यमन रागातच सरस्वतीची प्रार्थना म्हणायची. हा एक संस्कार होता शाळेचा, पेठे हायस्कूलचा. ती प्रार्थना आजही आमच्या सगळ्या पिढीची पाठ आहे. याचं कारण त्या पद्धतीचं एक नरिशमेंट त्या काळात आमच्यावर झाली. शाळेत येणारे सगळेजण आपापला डबा घेऊन यायचे, वेगवेगळे पदार्थ त्याच्यात असायचे, एकत्र बसून डबे खायची एक पद्धत होती. तो एक संस्कार होता. सगळ्यांनी डबा वाटून खायचा. त्याच्यानंतर शाळेतल्या नळावर पाणी प्यायचं तेव्हा काही बिस्लेरीच्या बाटल्या नव्हत्या. आता माझ्या समोर आहे तिथे, पण तेव्हा नव्हत्या. आम्ही नळावर पाणी पिलो पण कधी आजारी नाही पडलो. मग शाळेच्या मैदानावर शिकताना किंवा अगदी यशवंत व्यायाम शाळेचं पटांगण असेल किंवा हायस्कूल ग्राउंड असेल, तिथे सायकल शिकलो. नॅशनल सायकलवाल्याचं दुकान होतं समोर. आणि आमचे गुडघे फुटले नाही असं कधी झालं नाही. त्याच्यामुळे शाळेत गेला म्हणजे गुडघा फुटलाच पाहिजे असं त्या काळातलं एक समीकरण होतं. आणि मग दंगामस्ती चालायची. सकाळी पांढरा शर्ट आईने स्वच्छ धुतलेला, तेव्हा काही धोब्यांकडे कपडे टाकायची पद्धत नव्हती आणि इस्त्रीची घरीच व्हायची इस्त्री. तर पांढरा शर्ट शाळेतून येईपर्यंत पूर्ण मळलेला असायचा, म्हणजे शाळेत नक्की जाऊन आला याची खात्री सगळ्यांना. तर काही
विद्यार्थी होते, त्यांना शाळेत वर्गात लक्ष नसलं की ते बाकावर काहीतरी कोरत बसायचे, कर्कटकाचा वापर व्हायचा किंवा शाळेच्या बाकावर काहीतरी लिहायचे. मग तो काय करत होता म्हणून बाकीचे विद्यार्थी मधल्या सुट्टीत तिथे जमा व्हायचे. मग असले चावट उद्योग केले की शिक्षक आम्हाला कधीतरी चोप द्यायचे, पण आमच्यापैकी एकाचेही पालक कधी शाळेत शिक्षकांनी का मारलं म्हणून तक्रार करायला आले नाही. आता काळ बदललाय. आता ज्या मी बातम्या वाचतो त्याच्यामध्ये किती शाळा म्हणजे किती बदलावं शाळांनी याचा प्रश्न पडतो. पेठे हायस्कूल म्हणजे काही पेशवेवाड्याची नुसती इमारत नव्हती. आम्हाला शाळेमध्ये गावाविषयी, जिल्ह्याविषयी, महाराष्ट्राविषयी, राष्ट्राविषयी प्रेम करायला शाळेने शिकवलं. राष्ट्रभावना आमच्यामध्ये जागृत शाळेने केली. मला आठवतं शाळेत असताना भारत चीन युद्ध झालं होतं 62 साली. तेव्हा उत्तुंग आमुची उत्तर सीमा हे जे सगळी शाळा असं अंगावर शहारे यायचे ते म्हणताना, पण ती राष्ट्रभावना जागृत व्हायची. परस्परांविषयी सौजन्य होतं, सहिष्णुता होती. हे सगळे जे गुण आहेत हे शाळेने आम्हाला शिकवले होते. आता मला आठवतं की मोहाडकर सर आणि मणेरीकर सर त्यांचं संपूर्ण वेश हा खादीचा असेल. खादीचे जाडे भरडे कपडे घालून शाळेत यायचे. धोतर नेसायचे मोहाडकर सर. आणि मणेरीकर सरांचा कोट जो असायचा तोही खादीचा असायचा. ते स्वातंत्र्यपूर्व काळातल्या गोष्टी आम्हाला सांगायचे, स्वातंत्र्य आंदोलनाच्या काही गोष्टी, असे अनेक प्रकारचे संस्कार पेठेच्या काळात आमच्यावर होत असत. हजेरी व्हायची शाळेत, आता होते की नाही माहित नाही, पण त्यावेळेसचे शिक्षक हे पूर्ण नावानिशी हजेरी घ्यायचे. म्हणजे त्या विद्यार्थ्याचं नाव, त्याच्या वडिलांचं नाव आणि आडनाव, त्याच्यामुळे सगळ्या वर्गाचं वडिलांच्या नावासह पाठ असायचं कोणाचं नाव काय, आणि त्याचे वडील काय करतात हेही त्या काळामध्ये सगळ्यांना माहिती असेल. त्या काळातलं नाशिक मला आठवतं सगळं गावच मध्यमवर्गीय होतं. अनेकांच्या घराची परिस्थिती नाजूक असायची, पण कधी कोणाला त्याची लाज वाटली नाही आणि कधी त्याचा असा संकोचही कोणी केला नाही. काही श्रीमंत घरातली मुलंही असायची शाळेमध्ये, पण त्यांनी कधी बडेजाव केला नाही. सर्व एका समान पातळीवर, आणि त्याच्यातून मैत्री जळली. पेठे हायस्कूलने आम्हाला मैत्री शिकवली. 71ची माझी जी मॅट्रिकची बॅच आहे ती आजही दैनंदिन संपर्कात आहे. हा गुण आम्हाला कोणी दिला? पेठे हायस्कूलने दिला. त्या ग्रुपचं नावही पेठे 71 बॅच रियुनियन असंच आहे. आजही आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. आता अलीकडच्या काळात झालंय काय की प्रत्येक गावामध्ये वर्षाकाठी लाखो रुपये फी घेणाऱ्या शाळांच्या बाजारपेठा तयार झाल्या आहेत. नाशिकही त्याला अपवाद नाहीये. शाळेची बस मुलांना घ्यायला येते, सोडायला येते. मग शालेय साहित्य असेल, युनिफॉर्म असेल, शाळा सांगेल त्याच एजन्सीकडून घेतले पाहिजे असा एक दंडक असतो. मग काही शाळांचे वर्ग एअर कंडिशन आहेत. मग त्या एअर कंडिशन वर्गात टीचर आले की मुलांनी उठायचं, मग गुड मॉर्निंग मॅडम किंवा सर जे काय असेल ते एका सुरात म्हणायचं, हा संस्कार आहे. आता मला तुम्ही सांगा की त्या शाळेच्या भिंती, एक उदाहरण मी आता येताना पाहत होतो, रंगूबाई जुन्नरेच्या भिंती खूप छान चित्रांनी रंगवलेल्या आहेत. त्या शाळांच्या भिंती चकचकीत असतात एअर कंडिशन शाळांच्या, आणि प्रत्येक ठिकाणी ताकीद लिहिलेली असते भिंती खराब करायच्या नाही. मला माझ्या काळातल्या किंवा माझ्या काळातल्या ग्रामीण भागातल्या शाळा आठवल्या की त्या काळात विद्यार्थी शेण गोळा करायचे, शाळा सारवायची, भिंतींना रंग विद्यार्थी द्यायचे आणि चित्रकला शिक्षक त्यांना मार्गदर्शन करायचे कल्पक पद्धतीने की शाळेची भिंत कशी रंगवायची, त्याच्यावर सुविचार रंगवले जायचे. तो काही केवळ काही प्रयोग नव्हता, तो संस्कार होता, श्रमदान होतं, स्वावलंबन होतं. हे अलीकडे शाळांमधून का जात चाललंय? सगळं रेडीमेड कशाला हवं तुम्हाला? विद्यार्थ्यांना काही देणार आहात की नाही तुम्ही, असं मला वाटतं. त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की आजच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये विशेषतः मिड डे मील सारख्या योजना चालू आहेत. त्याच्यामुळे मुलांना शाळेचं आकर्षण वाटतं असं म्हणतात. आमच्या काळात तर काही मिड डे मील वगैरे नव्हतं, पण आम्हाला शाळेचं, आम्हालाच नव्हे तर ग्रामीण भागातही मुलांना शाळेचं आकर्षण वाटायचं. तर काय कौशल्य शिकवली जायची त्या काळात आणि ती आज शिकवली जातात की नाही, तर ते 4 मुद्दे ज्याला आपण मल्टी स्किल्स म्हणतो, लेखन, वाचन, श्रवण आणि संभाषण, हे आम्हाला शाळेने शिकवलं. ते 4ही मुद्दे आजही तितकेच म्हणजे काल शिकवल्यासारखे आज आमच्या डोक्यात आहेत. आता पूर्वीच्या काळी जाती उपजाती होत्या, रीतिरिवाज परंपरा होत्या, धर्म भिन्नता होती, धार्मिक वैचारिक मतभिन्नता असली तरी
असं धार्मिक दुजाभाव कधी नव्हता. सर्व प्रकारचे विद्यार्थी पेठे हायस्कूलमध्ये होते, सर्वच शाळांमध्ये होते, पण त्याच्यामध्ये असं काही धार्मिक मतभिन्नतेमुळे दुजाभाव आहे असं काही कधी वातावरण आम्हाला वाटलं नाही. परस्परांशी वाद त्याही काळात घातले जायचे एकमेक, पण वादानंतर ते सगळं ग्रुप जवळ यायचा, एकमेकांना समजून घ्यायचा, कोणी अडचणीत असलं तर त्याच्या पाठीमागे धावून जायचं. ही जी एक सहजीवनाची भावना होती, तर त्या मतभिन्नतेमुळेही कोणाच्या मैत्रीमध्ये कधी अंतर नाही पडलं. आता काय झालंय की समाज माध्यम मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्हेट झालेली आहे, त्याच्यावर काही ठिकाणी ट्रोल सेनेचं वर्चस्व आहे, आणि मग व्हॉट्सअप ग्रुप जे झालेले आहेत त्याच्यामध्ये परस्परांमध्ये एक वैमनस्य किंवा शत्रुत्व निर्माण करणारे कारखाने तयार झालेले आहेत. मग तो शाळेचा ग्रुप असो, कॉलेजचा ग्रुप असो, किंवा अगदी नातेवाईकांचे आप्तस्वकीयांचे ग्रुप असो, त्याच्यावर टोकाची मतं व्यक्त होताना दिसतात, त्याच्यातून वैमनस्य निर्माण होतं. आता मला तुम्ही सांगा की आपण याच्यातून काय साध्य करतो नेमकं? मला जर विचाराल तर व्हॉट्सअपचा उपयोग नाही असं मी म्हणणार नाही, एका ठराविक मर्यादेपर्यंत त्याच्यातून काही चांगल्या गोष्टी मिळत असतील, पण आधुनिक काळातली ती वैचारिक कचराकुंडी झालेली आहे, आणि त्याच्यामध्ये आपण सर्वांनी किती रमायचं, किती त्याच्यामध्ये वेळ घालवायचा हे ज्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे. मॅट्रिकची परीक्षा जसं मी तुम्हाला सांगितलं आम्ही 11वी मध्ये दिली, म्हणजे आम्ही 11वी मॅट्रिकवाले लोक आहोत. पण त्याच्यानंतर नॅशनल एज्युकेशन कमिशन, म्हणजे ज्याला आपण राष्ट्रीय शिक्षण आयोग म्हणतो, त्यांनी 10-2-3चा प्रयोग सुरू केला, आणि आता नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे 5+3+3+4 असा एक नवीन प्रयोग येतोय. त्याच्यामध्ये पहिल्या 5मध्ये नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, पहिली दुसरी, दुसऱ्या 3मध्ये तिसरी, चौथी, 5वी, नंतर 6वी, 7वी, 8वी, आणि नंतर 9वी, 10वी, 11वी, 12वी असं, आणि नंतर महाविद्यालयीन शिक्षण, असं त्याचं स्वरूप जे मला समजलं ते असं आहे. आता 6वी पासून व्होकेशनल कोर्सेस सुरू होतील, म्हणजे कौशल्य शिक्षणाचा भाग येईल, आणि भाषेवरही बऱ्यापैकी मेहनत घेण्याचं त्याच्यामध्ये आहे. 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षा ज्या आहेत त्याचं महत्वही कमी करण्याचं उद्दिष्ट त्याच्यामध्ये ठेवलंय. मला जर विचाराल तर हे धोरण चांगलं आहे, सगळंच निगेटिव्ह बोलायचं काही कारण नाही, हे चांगलं धोरण आहे. पण आता ते राबवलं कसं जातं, त्याच्यातून नेमके काय पडसाद शाळांमध्ये उमटतात, त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये त्याच्यातून कोणता बदल घडेल याचं भाकीत आज इतक्या लवकर करणं बरोबर नाही असं मला वाटतं. मला जर विचाराल तर ते आता किती गटामध्ये विभागलं गेलंय, 5-3-3-4 वगैरे वगैरे, ते काही असो, लहानपणापासून एक 4-5 गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये कशा रुजतील हे शाळांनी पाहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये एक तर इन्फॉर्मेशन, माहिती, हा सर्वप्रथम आहे. म्हणजे विद्यार्थ्याला आधी एक तर विषयाची माहिती मिळालीच पाहिजे, त्याच्यानंतर स्किल्स म्हणजे कौशल्य त्याच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे, त्याच्यानंतर डीप लर्निंग म्हणजे सखोल अभ्यासाची त्याला सवय लागली पाहिजे. उडत उडत अभ्यास करणं, काय आपण पूर्वी काय सिलेक्टेड क्वेश्चन्स परीक्षेच्या वेळेला यायचे ना, ते लाईकली क्वेश्चन्स, ते पाठ करून परीक्षा देण्याचा काळ नसावा, त्याला सखोल वाचनाची सवय लागली पाहिजे. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे जे आपण वाचलं ते आपल्याला समजलं किती, ते बरोबर आहे की नाही, चूक आहे की नाही, शिक्षकांशी बोलून त्याचं जरासं समीक्षा आपण ज्याला म्हणता येईल ती केली पाहिजे. आणि मुख्य म्हणजे शेअरिंग, म्हणजे जसं मी सांगितलं की आमच्या शाळेतले शिक्षक आम्हाला वर्गाच्या त्या प्लॅटफॉर्मवर उभं करायचे आणि आता बोल, तुला काय समजलं. तो व्यक्त होताना तो चुका करायचा, तो चुका केला की बाकीचे पोरं त्याला नंतर सांगायचे की तू इथे चुकला, तू तिथे चुकला. हे शेअरिंगमुळे त्याच्यामध्ये एक तर आत्मविश्वासही वाढायचा आणि त्याच्या चुकाही दुरुस्त व्हायच्या कायम करत. आता हे जे काही आहे या 5 गोष्टींना शालेय शिक्षणात महत्व आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि त्या म्हणजे पालकांनी मनाशी आखलं पाहिजे की त्यांनी असेसमेंट आपल्या मुलांची करताना पालकांना वेळ नाही आहे, पण या पद्धतीने जर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून जर त्यांनी विद्यार्थ्यांची असेसमेंट केली तर आपला पाल्य नेमका कुठे आहे हे त्यांनाही कळेल. म्हणजे आत्मपरीक्षण शाळांबरोबर पालकांनीही केलं पाहिजे असा त्याच्यातला मुद्दा आहे. आता जरासं महाविद्यालयीन शिक्षणाकडे वळतो की महाविद्यालयीन शिक्षणाची सद्यस्थिती जी आहे ती अतिशय बिकट आहे. शिक्षणाचा मूलाधार ज्ञान आहे असं आपण सगळं म्हणतो, आणि ज्ञानातून तुमच्या बुद्धीचा विकास होतो अशी संकल्पना आहे.
पण नेमकं ज्ञान कशात मिळतं हेच अलीकडे अनेकांना कळत नाही. महाविद्यालयीन शिक्षणातून तर ज्ञान हरवत चाललंय असं माझं स्पष्ट मत आहे. याचं कारण बाजारपेठेत काय विकलं जातं त्याप्रमाणे ज्ञान देण्याची संकल्पना महाविद्यालयात रुजत चालली आहे. म्हणजे एक उदाहरण देतो तुम्हाला. अलीकडे काय झालंय की नोकऱ्या कमी होत चालल्या, आकडे येतात त्याचे, इतक्या कोटी नोकऱ्या कमी झाल्या वगैरे वगैरे, भीती वाटायला लागते. जो विद्यार्थी कॉलेजला शिकत असतो त्याचा मोठा भाऊ हा पदवी वगैरे घेऊन झालेली असते आणि तो बेरोजगार असतो. तो बेरोजगार असतो त्याच्यामुळे हा एक ह्युमन बॉम्ब शिकत असलेला तयार होतो की त्याला नोकरी नाही तर माझं काय होईल. आणि मग तो काय करतो की साधारणपणे SY BA ला BSc ला BCom ला आला की त्याला वाटतं की आता आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे, भारी केलं पाहिजे. मग UPSC MPSCच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास तो SY मध्ये सुरू करतो. आता SY मध्ये सुरू करतो, त्याच्यात तो SY ला जे शिकायचंय ते हरवून जातो, ते शिकतच नाही आणि तो चौथीचं पुस्तक घेऊन बसतो. चौथीच्या पुस्तकामध्ये मग आपला जिल्हा काय, मग आपलं त्याच्यात नद्या किती, धरणं किती, त्याच्यामध्ये अजून काय म्हणतात भूभागाचं काय विश्लेषण आहे वगैरे वगैरे, त्याचं ज्ञान त्याला आवश्यक वाटायला लागतं. धड SY नाही, धड MPSC नाही, धड UPSC नाही, असं विचित्र परिस्थितीमध्ये त्याचं एकूण सगळा प्रवास घडतो. आता 21व्या शतकाचं जर मूल्यमापन केलं तर पहिलं दशक म्हणजे 2001 ते 2010 या सर्व काळात मी दिल्लीत होतो. त्याच्यामुळे अनेक शैक्षणिक क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडी खूप जवळून मला तिथे पाहायला मिळायच्या. तर 2011-12च्या सुमाराला एक सर्व्हे प्रसिद्ध झाला. त्याच्यामध्ये साधारण UGC तर्फे केला गेलेला होता. त्यावेळेला, आता तो सर्व्हे काही सगळा सांगत मी बसत नाही, पण त्या काळात किती कॉलेजेस होते म्हणजे 60च्या दशकात भारतामध्ये काहीतरी साधारणपणे 70 महत्वाची कॉलेज होती असं म्हणतात. 60च्या दशकात त्याची संख्या हे विद्यापीठांची संख्या 642 1 ते 10 मध्ये झाली. कॉलेजेसची संख्या 34,908 म्हणजे साधारणपणे 35,000 महाविद्यालय देशामध्ये झाली आणि 11,356 स्टँड अलोन इन्स्टिट्यूशन्स. स्टँड अलोन इन्स्टिट्यूशनचा अर्थ असा की ज्याच्यामध्ये स्वतः डिग्री देण्याची त्या संस्थेची क्षमता नसते, त्याच्यामुळे त्याचं ऍफिलिएशन एक तर कोणाचे असतं किंवा पदविका, डिप्लोमा वगैरे वगैरे प्रकारचे अभ्यासक्रम तिथे राबवले जातात. अशा संस्था होत्या. 2011 ते 20 पर्यंत भारतामध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटी मोठ्या प्रमाणावर निघाल्या. म्हणजे मनमोहन सिंगांच्या काळात अनेक सेंट्रल युनिव्हर्सिटीची स्थापना झाली. राज्यस्तरीय विद्यापीठं निघाली, खाजगी विद्यापीठं निघाली, अभिमत विद्यापीठांमध्ये काहींचा प्रवेश झाला आणि फॉरेन युनिव्हर्सिटी पण भारतात आल्या. अशा 5 प्रकारांमध्ये विद्यापीठांची संख्या वाढत गेली. तर मग ती किती वाढली तर 642 जी संख्या होती 2010 पर्यंत, ती आता 981 म्हणजे जवळपास 1000 विद्यापीठं भारतात आहेत. महाविद्यालयांची संख्या 34,908 म्हणजे 35,000 होती, ती आता 39,931 म्हणजे 40,000पर्यंत वाढली. पण आता याच्यामध्ये मध्यंतरीच्या काळात तुम्हाला कल्पना आहे की इंजिनिअरिंगचे बरेचसे कॉलेजेस बंद पडायला लागले, मेडिकलच्या ऍडमिशन कमी झाल्या, त्याच्यामुळे नजीकच्या काळामध्ये मेडिकलच्या कॉलेजेसची अवस्था तशी होती की काय अशाही चर्चा सुरू झाल्या. या सर्व 20 वर्षामध्ये 2001ला मी दिल्लीला गेलो, त्यावेळेला बूम होता तो IT सेक्टर म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला. म्हणजे प्रत्येक आईबापाला असं वाटायचं की आपला मुलगा कॉम्प्युटर इंजिनियर झाला पाहिजे. मग तो कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झाला की त्याचं एकदम त्याला मोठ्या प्रकाराची उत्तम नोकरी मिळणार, तो कॅलिफोर्नियात जाणार आणि मग सावरकरांचं जसं सागरा प्राण तळमळला आहे तसं इकडचे जे पालक होते तिकडे तो कॅलिफोर्नियात गेलेला मुलगा आपल्याला परत तिकडे कधी बोलवतो म्हणून सागरा प्राण तळमळला, अशी स्थिती होती. तर तो काळ मध्ये मग एकदम ITचं क्षेत्र रिसीड झालं आणि आता पुन्हा ते जोरात आलं या कोविडच्या काळामध्ये, कारण सगळंच ऑनलाईन सुरू झालं. म्हणजे आता व्यापारही ऑनलाईन सुरू झाला, त्याच्यामुळे त्याला एक महत्व प्राप्त झालं. पण IT काय? IT म्हणजे टूल आहे. टूल हे एक आयुध आहे, हत्यार आहे. ते टूल तुम्हाला विशिष्ट गोष्टीकडे न्यायला मदत करतं. ते टूल म्हणजे ज्ञान नाहीये. म्हणजे उद्या जर एखादा स्क्रू ड्रायव्हर हातात आला किंवा पाने हातात आले तर जर कोणी एखादा स्वतःला इंजिनियर समजायला लागला तर तो जेवढा मूर्खपणा आहे तेवढंच फक्त ITचं बेसिक ज्ञान आलं किंवा आता वायफाय बंद पडला तर तो चालू कसा करायचा ते खटपट करत होत्या इतक्या वेळ.
पण ते टूल आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते बंद पडू शकतं, चालू होऊ शकतं. ज्ञान जे आहे इथलं त्याचा वायफाय कधी उडत नाही, तो कायम असतो एका जागेवर. तर मुद्दा असा आहे की याच्यामध्ये आयटीच्या मागे आयटी हेच ज्ञान. आता शिक्षणाचा खूप वेगाने विकास झाला. आयटीच्या संस्था 60,000च्या वर गेल्या होत्या मध्यंतरीच्या काळात. सरकारला वाटलं की ठीक आहे, आपलं काम आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, कारण इतक्या खाजगी शिक्षण संस्था आल्या आहेत आणि ते इतकं उत्तम काम करतायत आणि इतके इंजिनियर आणि इतके तंत्रज्ञ देशामध्ये तयार होत आहेत. तिथेच नेमकी फसगत झाली. शिक्षणाचा तिथे ऱ्हास झाला आणि त्याच्यातून ज्ञान बाहेर पडलं. म्हणजे मी जसं सांगितलं की टूल हातात राहिलं आणि ज्ञान बाहेर पडलं, असं त्याचं एकूण स्वरूप झालं. त्याच्यामुळे बौद्धिक आणि नैतिक, तो मी पेठे हायस्कूलच्या माझ्या काळातल्या आठवणी सांगत होता, तो जो काही एक नरिशमेंट होती त्याचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. बाजारीकरणामध्ये काय झालं की नफ्यासाठी ज्ञान मिळवायचं हा संकल्प ठरला. मग आता नफ्यासाठी ज्ञान मिळवायचं, तर ज्ञान म्हणजे कुठे, तर ज्ञान भाषा म्हणजे इंग्रजी. मग आपण सगळे इंग्रजीच्या मागे, आपण इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बसलेलो आहे, पण ही मराठी बोलण्याची इंग्रजी शाळा आहे हे लक्षात ठेवा. 14 वर्ष मी या शाळेचा अध्यक्ष होतो, तर आम्ही इथला मराठी संस्कार कधी मागे नाही पडू दिला. आम्ही इंग्रजी ही आवश्यक भाषा आहे म्हणून शिका, पण आपल्या वर्षानुवर्ष चालत आलेला संस्कार या शाळेमध्ये कायम राहिला. तर आता काय झालं, दुर्दैवाने माझ्या वयातले जे पालक होते, माझी तिन्ही मुलं या शाळेत शिकली होती, त्या सगळ्यांना स्वप्न पडायला लागली की आपला मुलगा एक तर इंजिनियर झाला पाहिजे, नाही तर डॉक्टर झाला. आणि मग तेच महत्वाचं मनुष्यबळ ठरलं. त्याच्यामुळे कॉलेजेस कडे पहा तुम्ही, कॉलेजेसची गुणवत्ता ही तिथल्या प्लेसमेंटवर ठरायला लागली, विशेषतः इंजिनिअरिंग कॉलेजेस. मग अधिकाधिक मोठा पगार देणारं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते म्हणजे उत्तम कॉलेज, असं काहीतरी यशस्वीतेची ओळख नव्या शिक्षण संस्थांची ठरायला लागली. याच्यात काय झालं की विद्यार्थी हा विद्यार्थी न राहता उत्पादन म्हणजे प्रॉडक्ट बनलं. प्रॉडक्ट म्हणजे आम्ही किती चांगले प्रॉडक्ट तयार करतो हे जर शिक्षण संस्थांची जाहिरात असेल तर ती लाज वाटावी अशी गोष्ट आहे, कौतुक करण्यासारखी गोष्ट नाहीये. आता असं आहे की याच्यामध्ये काय होतं की त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या असतील, त्यांचं नरिशमेंट सगळ्यांचीच वाईट झाली असेल, इतकं निगेटिव्ह काही मी बोलणार नाही. माझी मुलंही त्या चाकोरीतून गेलेली आहेत. त्याच्यामुळे हे प्रत्येक शाळेवर अवलंबून आहे. शाळांप्रमाणे त्याच्यामध्ये फरक पडू शकतो. पण बेसिकली एक गोष्ट या ठिकाणी मला सांगावीशी वाटते. पुन्हा 5 मुद्दे आहेत. म्हणजे शिक्षणावर कितीही विचार झाला, कितीही आयोग बसले, कितीही व्यापक स्तरावर चर्चा झाली, तर त्याच्यामधलं सार काय, मुलाच्या वैचारिक कुवतीचा विकास झाला की नाही, हा पहिला मुद्दा आहे. आता तो वैचारिक कुवतीचा विकास म्हणजे मग त्याच्यामध्ये वाचन आलं, त्याच्यामध्ये इतर गोष्टी आल्या, वाचनाची हे आलं बाकीचं. त्याच्यातून त्यांनी जर वाचन करायला सुरुवात केली की त्याला प्रश्न पडायला सुरुवात, त्याच्यामध्ये प्रश्न विचारण्याची क्षमता आली की नाही, हा एक दुसरा मुद्दा आहे. मी दिल्लीला गेलो, पत्रकारितेचं काम करत होतो. पूर्वी वकिली केली होती. वकिली करताना उलट तपासणीचे प्रश्न विचारायचो. पत्रकार झाल्यानंतर देशातल्या मान्यवर पुढाऱ्यांना पुन्हा प्रश्न विचारण्याचाच उद्योग माझ्या वाट्याला आला. त्याच्यामुळे प्रश्न विचारण्याच्या क्षमतेमध्ये किती दम आहे त्या गोष्टीची मला थोडीफार नक्कीच कल्पना आहे. त्याच्यानंतर कारण मीमांसा. असं आहे, प्रश्न विचारल्यानंतर कोणीतरी उत्तर दिलं. आता आपलं ऑनलाईन व्याख्यान चाललंय, मी एकतर्फी बोलतोय, दुसरा कोणी प्रश्न मला विचारणार नाही, पण विचारलं तर त्याच्यातून त्या विषयाची कारण मीमांसा स्पष्ट होते. उदाहरणार्थ शिक्षण काल, आज आणि उद्या आपण याच्यावर बोलतोय, तर मी खरंच लॉजिकल बोलतोय की नाही, त्याची कारण मीमांसा ही स्पष्ट व्हायला पाहिजे की नाही, की मी फक्त निगेटिव्हच बोलतो. बुद्धी प्रामाण्यवादाला एके काळी खूप महत्व होतं, म्हणजे रॅशनल थिंकिंग, त्याला आपण विवेक नावाचा शब्द वापरतो, तो अलीकडे हरवत चाललेला आहे. तर त्या विवेकाच्या दृष्टिकोनातूनही मुलांची नरिशमेंट होणं, त्याच्यामध्ये तो विवेक वाढवणं हे शाळांचं काम आहे. आणि सर्वात महत्वाचं आहे ते संशोधन वृत्ती. मला आठवतं की मी दिल्लीला असताना जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये कायम जायचो आणि तिथे बरेच विद्यार्थी, हे वेळ आहे ना अजून बोलतो, बरेच विद्यार्थी हे डॉक्टरेट करायला आलेले असायचे. अनेकांशी मी बोललोय, त्यांच्या प्राध्यापकांशी बोललोय. प्रचंड मेहनत करून ती मुलं डॉक्टरेट होतात. पण देशाच्या इतर विद्यापीठांमध्ये जे काही PhDंची खैरात होते, म्हणजे गुगलवरचं ज्ञान
डाउनलोड करायचं किंवा बरेच जण तर कॉपी पेस्टही करतात आणि ते जे ग्रंथ तयार होतात, शोध निबंध किंवा जे डिझर्टेशन आणि त्याच्यानंतर PhD चे थिसिस, त्याच्यामधले किती उपयुक्त ठरले थिसिस, त्याच्यातून कुठलं नवीन ज्ञान आणि संशोधन देशापुढे आलं की ज्याचं मार्गदर्शन म्हणून शाळांना महाविद्यालयांना उपयोग करावा असं वाटेल, त्याच्याबद्दल एकूणच शंकेची परिस्थिती आहे. जर मग अशी घसरण असेल तर विद्यार्थ्यांना सत्याचा शोध कसा लागणार हा प्रश्न कुणालाच विचारावा वाटत नाही. अलीकडे काय झालंय, मी एका मित्राच्या घरी गेलो, त्यांनी मला सांगितलं की काय अलीकडे आहे ना, पोरांना शाळा कॉलेजमध्ये जायचं काही मजा वाटत नाही, म्हणजे त्यांना काय जावंसच वाटत नाही, दांड्या मारतात. म्हटलं दांड्या तर आपणही मारत होतो पण इतक्या मोठ्या प्रमाणात मारत नव्हतो, कधीतरी एखादा मॅटिनी पाहायला वगैरे वगैरे गेलो असेल. पण अलीकडे मुलांना शाळा कॉलेज बद्दल प्रेम वाटत नाही हे जरासं गंभीर आहे. मी त्याच्या मुलाला विचारलं की का रे भाऊ काय अडचण आहे, तुझ्या पिढीतले मुलं असे का वागतात, म्हणजे त्याचा एकट्याचा उल्लेख केला असता तर राग आला असता त्याला, म्हणून त्याच्या पिढीला बोललो. त्यांनी मला सांगितलं की सर खरं सांगतो म्हणे काय अलीकडे आहे ना, शिक्षक किंवा प्राध्यापक ते काही नीट शिकवत नाहीत म्हणे, आणि त्यांनी जे आम्हाला शिकवायचं असतं ते सगळं गुगलवर मिळतं म्हणे आम्हाला, कशाला जायचं पाहून. आता हे जर नवीन पिढीचं तत्वज्ञान असेल की गुगलवरून माहिती मिळवून आपलं ज्ञानार्जन करायचं, तर चिंताजनक विषय. कारण पूर्वीचे शिक्षक जे आहेत ना ते जीव तोडून शिकवायचे, स्फूर्तिदायक अशा प्रकारचं त्यांचं बोलणं असायचं. आणि जेव्हापासून विद्यार्थी प्रॉडक्ट बनला तेव्हापासून शिक्षक आणि विद्यार्थी या नात्यामध्येही मोठ्या प्रमाणावर घसरण झालेली आहे. मग आता काय राहिलं, मग मी प्रॉडक्टचा उल्लेख केला. मग आमच्या इकॉनॉमिक्समध्ये, मी BYKचा विद्यार्थी आहे कॉमर्सचा, त्याच्यामुळे आम्हाला मागणी तसा पुरवठा हा सिद्धांत शिकवला गेला. मग आता प्रॉडक्ट जे तयार होतं त्याचं मागणी तसा पुरवठा असं जर कॉलेजेसचं स्वरूप झालं असेल तर त्याच्यात ते मॉडेल बरोबर आहे का याचा विचार कधीतरी व्हायला नको. पालक काय करतात, अलीकडे लाखो रुपयाचं काय कॅपिटेशन फी किंवा डोनेशन देऊन काही पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिला असेल तर ते हा विचार करतात की पैसा वसूल मॉडेल आहे की नाही हे कॉलेज, त्या अँगलने विचारतात. हे काय चाललंय, शिक्षण कुठे नेतोय आपण असं. आणि हे प्रॉडक्ट ओरिएंटेड शिक्षण जे आहे ते, माफ करा, मला जे वाटतं ते अत्यंत अयोग्य आणि कुचकामी आहे पुढच्या पिढीसाठी. आता समप करण्याकडे मी येतोय. जे काही मुद्दे मी आता आपल्याला बोललो त्याच्यातले 4-5 मुद्दे, मग मी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रप्रेम, राष्ट्रभावना, सौजन्य आणि सहिष्णुता हे 4 मुद्दे भवितव्याच्या दृष्टिकोनातून, कारण आता आपण काल आणि आज झालं, आता उद्या काय करायचं, तर त्या उद्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रप्रेम, राष्ट्रभावना, सौजन्य, परस्पर सौजन्य आणि सहिष्णुता हे 4 मुद्दे विद्यार्थी वर्गात रुजवण्याची फार नितांत आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की लेखन, वाचन, श्रवण आणि संभाषण याचा मी उल्लेख मगा केला, ते मुलांमध्ये त्यांना म्हणजे इन्फ्यूज केलं पाहिजे. त्यांना वृत्ती तशी जडली पाहिजे की कुठलं तरी पुस्तक घेऊन, भले बाबा आम्ही आमच्या काळात बाबूराव अर्नाळकर आणि SM काशीकर पण वाचलेत, पुस्तकांमध्ये पुस्तकं लपवून, किंवा अगदी शाळेत असताना चांदोबा इंद्रजाल कॉमिक्सही वाचले, पण वाच तर खरी बाबा, वाचायची सवय तर तुला लागू दे, हा एक भाग आहे त्याच्यामधला. त्याच्यानंतर माहिती, कौशल्य, सखोल अभ्यास, समीक्षा, शेअरिंग या विषयावर मी विस्ताराने बोललोय, त्याच्यामुळे त्याची काही पुनरुक्ती करत नाही. आणि मग वैचारिक कुवतीचा विकास, त्याच्यानंतर प्रश्न विचारण्याची क्षमता, कारण मीमांसा, नॅशनल थिंकिंग, संशोधन वृत्ती हे मुद्दे आपण आता बोललो. आता प्रश्न असा पडतो की हे सगळ्या मुद्द्यांची उजळणी परत करण्याची आवश्यकता काय, तर शिक्षणाच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून, म्हणजे शिक्षण उद्या याचा जेव्हा आपण विचार करतो तर काही उदाहरणं, काही मॉडेल तर आपल्या डोळ्यासमोर पाहिजे ना. मी दिल्लीत होतो. दिल्लीत 2001 पासून 2019 पर्यंत, म्हणजे 19 वर्ष होती. आणि याच काळामध्ये दिल्लीचं जे राज्य सरकार आहे तिथे केजरीवाल मुख्यमंत्री झाले. केजरीवाल मुख्यमंत्री झाले आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया झाले. त्यांच्याबरोबर आतिशी मार्लेना नावाच्या एक, म्हणजे शिक्षण तज्ञच म्हटलं पाहिजे त्यांना खऱ्या अर्थाने, कारण त्यांनी या विषयाचा खूप विचार केला, शालेय शिक्षण कसं असावं याचा. आणि राज्य सरकार, ते सिटी स्टेट आहे त्याच्यामुळे तिथल्या राज्य सरकारच्या ज्या शाळा होत्या
त्या त्यांनी दुरुस्त करायचं ठरवलं. दुरुस्त म्हणजे इमारतींची दुरुस्ती नव्हती, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची दुरुस्ती. आणि ती त्यांनी काय केली, मी या तिघांनाही भेटलोय, केजरीवालला भेटलोय, सिसोदियांना भेटलोय, आतिशी मार्लेनाला भेटलोय. याचं कारण लोकमतच्या दिल्ली आवृत्तीचा मी संपादक होतो आणि दिल्लीचं राज्य सरकार होतं, तर तिथल्या सगळ्या घडामोडींचं वृत्तांकन करणं, त्याच्यावर भाष्य करणं हे माझं काम होतं. तर मला सिसोदिया एक दिवशी आतिशी मार्लेनाला भेटायला गेली आणि त्या काही मॉडेल शाळा मी पाहिल्या. मी त्या विद्यार्थ्यांशी बोलण्याच्या आधी शिक्षकांशी बोललो की बाबा तुम्ही काय केलं. तर म्हणे आमचा 25-25चा 50-50चा असा गट केला राज्य सरकारने. आम्हाला केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रशिक्षण अभ्यासक्रम होतं, त्याच्यासाठी पाठवले की मुलांना कशा पद्धतीने डेव्हलप करायचे नजीकच्या काळात. आता बघा, एकेकाळी नालंदा, तक्षशिला सारख्या विद्यापीठं भारतात होती आणि जगाला ज्ञान द्यायची. त्याच्यानंतर केम्ब्रिज, ऑक्सफर्डची नावं आमच्या लहानपणापासून आम्ही घेत आलो. केम्ब्रिज मधून प्राथमिक शाळेतले, माध्यमिक शाळेतले हे शिक्षक तिथे शिकायला केजरीवालांनी पाठवले. तिथून ते तज्ज्ञ तयार होऊन आले आणि त्यांनी शाळांमध्ये इतका आमूलाग्र बदल घडवला की मी त्या शाळेत गेल्यानंतर मला माझी पेठे आठवायची आणि मला असं वाटायचं की माझ्या पेठेमध्ये याच्यातलं काय नव्हतं बरं. तर 90% गोष्टी होत्या असं मला आनंदाने या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आणि ज्या 10% नवीन प्रयोग त्यांनी केलेले आहेत, मला असं वाटतं नाशिक एज्युकेशन सोसायटीने आता 100वं वर्ष शाळेतल्या ट्रिपा तुमच्या निघत असतील तर शिक्षकांना जरूर दिल्लीतल्या शाळा पाहायला पाठवा, तिथल्या शिक्षकांशी बोलायला पाठवा. म्हणजे त्याच्यात 2 प्रेक्षणीय स्थळं त्यांनी नाही पाहिली तर चालतील, पण तिथले शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी बोला तर खरं की मग काय बदल झाला तुमचा. मी दिल्लीत तुम्हाला सांगतो, ज्या लाखो रुपये घेणाऱ्या प्राथमिक शाळा होत्या तिथून विद्यार्थी काढून अगदी उच्च मध्यम वर्गीय घरातल्या पालकांनी सुद्धा आपली मुलं शाळेत, सरकारी शाळेत घातली. ही या काळातली क्रांती मानली पाहिजे. म्हणजे सगळंच वाईट घडतंय असं नाही, शिक्षणाचा ऱ्हास झाला, शिक्षकांचा आणि मुलांचं काही जमत नाही वगैरे वगैरे मग बोललो मी, पण ते वर्तमान जरी असलं तरी चांगल्या घटनाही घडतायत ना, त्याचं अनुकरण आपण करणार आहोत की नाही, हा माझा एक महत्वाचा मुद्दा वाटतो. दुसरी गोष्ट, एक जपानचं उदाहरण, म्हणजे ज्या BYK कॉलेजमध्ये मी शिकलो त्या MS गोसावी सरांनी एक मागे आम्हाला ऐकवलं होतं. सर 22 का 23व्या वर्षी कॉलेजचे प्रिन्सिपल झाले आणि 25 वर्ष जेव्हा त्यांच्या प्राचार्य पदाला पूर्ण झाली तेव्हा ते जपानला गेले. आता मग आपण मॉडेल बद्दल बोलत होतो, 10-2-3 किंवा 5-3 वगैरे. जपानमध्ये 1945 पासून 6+6 असं मॉडेल, 6+6. 1945 म्हणजे साल लक्षात घ्या तुम्ही, दुसऱ्या महायुद्धाची अखेर, म्हणजे हिरोशिमा नागासाकी होऊन गेलं. त्याच्यानंतर त्यांनी जी जपानची उभारणी केली त्याच्यामध्ये त्या 6+6 म्हणजे शेवटचं वर्ष म्हणजे 12वी. 12वी मध्ये तिथे जपानमध्ये जी काही पहिली 50 मुलं आली होती रँकिंग मध्ये, त्या 50 मुलांची आणि गोसावी सरांची भेट झाली आणि त्यांच्याशी काय बोलले ते त्या कार्यक्रमाचं आम्हाला सांगत होते, ते माहिती देत होते. तर त्या मुलांनी जे काही त्या काळामध्ये केलं, त्यांना विचारलं सरांनी की तुम्ही काय, कशा पद्धतीने विचार करता शिक्षणाच्या बाबतीत, याच्या बाबतीत. त्या मुलांनी सांगितलं की जेव्हा 12वी झालो त्याच्यानंतर म्हणे आम्हाला सरकारने विचारलं की आता तुम्हाला काय हवं. तर आम्ही सांगितलं की आम्हाला जगातले काही इतर देशांमधले काही महत्वाच्या गोष्टी पाहिजे. मग त्या 50 मुलांना त्यांनी फ्रान्समध्ये म्हणजे पॅरिसला आयफेल टॉवर पाहायला पाहिजे. आयफेल टॉवर हा त्या काळातला सर्वात जगातलं उंच मंदिर. आता ते प्रेक्षणीय स्थळ म्हणून जगातल्या अजूनही ट्रिपा निघतात, राजाराणी ट्रॅव्हल वगैरे, आयफेल टॉवरचं चित्र असतं जाहिरातीमध्ये. ती मुलं जेव्हा गेली त्या मुलांनी काय केलं, तिथे माहिती घेतली की याला लोखंड किती लागलं, किती वर्षात उभं राहिलं हे, बरं हे सगळं तुम्ही उभं केलं, त्याची जी जागा आहे म्हणजे जमिनीचा बेस, ती हीच जागा का निवडली वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर हा टॉवर उभा करून तुम्ही काय मिळवलं. म्हणजे आता तो नुसताच टॉवर आहे, ठीक आहे, बघायला छान वाटतं, फोटो काढायला छान वाटतं, पण त्या टॉवरचा उपयोग काय तुमच्या फ्रान्सला, ही पण माहिती. म्हणजे चौकस वृत्ती त्या 12वी झालेल्या मुलांमध्ये होती. मग जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की त्यांनी 3.5 वर्षात 1000 फुटाचा टॉवर उभा केला, आयफेल टॉवर. त्याची उंची काहीतरी 1000 फूट आहे. तर या मुलांनी असं ठरवलं की आपण जपानमध्ये 1005 फुटाचा टॉवर, जितकं स्टील लागलं
त्याच्या निम्म्या स्टीलमध्ये ते उभं करायचं. आता फ्रान्समध्ये त्यांना माहिती अशी मिळाली होती की जिथे आयफेल टॉवर उभा आहे तो हजारो लाखो वर्ष टिकला पाहिजे, म्हणून त्यांनी अशी जमीन निवडली की तिथे तो उद्ध्वस्त होणार नाही, पडणार नाही, भूकंप होणार नाही तिथे वगैरे, अशा प्रकारची भूगर्भाची चाचणी त्यांनी केली. आता जपान तुम्हाला माहिती आहे, तिथे तर दर तासाला भूकंप होण्याच्या कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो. त्यांनी ठरवलं की आपण भूकंपरोधी तत्वज्ञान वापरून टॉवर उभं करू, निम्म्या स्टीलमध्ये उभं करू, फ्रान्सपेक्षा अधिक उंच उभं करू. हे इनोव्हेशन त्या मुलांमध्ये 12वी झालेल्या मुलांमध्ये कुठून आलं? हे जपानच्या शिक्षकांनी त्यांच्यामध्ये ही क्षमता निर्माण केली. हा किस्सा गोसावी सर सांगत होते तेव्हा तन्मयतेने आम्ही ऐकत होतो. आणि इथेच करून थांबले नाही ते. त्या फ्रान्समध्ये त्यांना उत्तर मिळालं होतं की आयफेल टॉवरचा तुम्हाला उपयोग काय? तर ते म्हणाले की अहो आम्हाला फॉरेन एक्सचेंज मिळतं, हजारो जगातले प्रवासी इथे येतात, ते आयफेल टॉवर बघतात, आमच्या देशाला त्याच्यातून उत्पन्न मिळतं. जपानची मुलं तिथे थांबली. ती म्हणाली की आम्ही प्रत्येक मजल्यावर म्हणजे 100 फुटावर, 1000 फुटाचा टॉवर 1005 फुटाचा करायचं ठरवलं. दर 100 फुटावर आम्ही एक प्रयोगशाळा बनवतो, म्हणजे ज्याच्यातून खगोलशास्त्राचं ज्ञान आमच्या जपानी विद्यार्थ्यांना मिळेल. आता हा जो विचार आहे, हा विचार एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितला, पण ही वृत्ती आहे. हे शाळेने द्यायचं असतं, हे कॉलेजने द्यायचं असतं, जे ऍबसेंट आहे आज आपल्या देशामध्ये. एक आणखीन उदाहरण मला तुम्हाला द्यावं असं वाटतं. आता मी एकतर्फी बोलतो. शाळेत प्रत्येक शिक्षक वर्ग शिकवताना तोही एकतर्फीच बोलत असतो, आणि मग त्याचं लेक्चर चांगलं झालं की नाही, मग त्याच्यातून विद्यार्थ्यांना काय कळलं काय नाही याचे असेसमेंट, याच्यावर आता आपण काही वेळ बोललो. आणि ती शाळेच्या गुणवत्तेमध्येही त्याचा समावेश असल्यामुळे ते काळाच्या ओघात ठरलं की शिक्षक कसे होते, त्यांनी शिकवलं काय, आणि त्याच्यातून विद्यार्थी कसे घडले, किती टक्के निकाल लागला, ते टक्के सोडा, किती विद्यार्थी घडले, असं जर असं आपण निकष ठेवला तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचे अनेक मुद्दे आपल्याला सापडतील. मला त्याच्यामध्ये एक मुद्दा सुचतो भवितव्याच्या दृष्टिकोनातून. सेमिनार हा शब्द काही आपल्याला नवा नाही. सेमिनार हे आपण परिसंवाद प्रत्येक शाळांमध्ये, प्रत्येक कॉलेजेसमध्ये वर्षानुवर्ष पाहत आलो. पण शाळांमध्ये राबवण्याचा एक प्रयोग म्हणून, म्हणजे संशोधन वृत्तीच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा याच्यातून 50 विद्यार्थ्यांचा वर्ग आहे, विद्यार्थी 10-10चे गट करा, त्यांना एक विषय द्या, त्याच्यावर त्यांना एक शोध निबंध पेपर तयार करायला सांगा. म्हणजे एका वर्गात 5 पेपर तयार होते. ते त्यांनी मेहनत घेऊन, त्यांना वेळ द्या तुम्ही की बाबा याच्यावर संशोधन करा, भले गुगल वापरू द्या त्यांना, सुरुवातीला बिघडत नाही, पण पुस्तकं वापरायला सांगा, ती कशी वापरायची ते शिकवा शाळेमध्ये. त्याच्यातून 5 शोध निबंध तयार होतील. मग त्या 5 शोध निबंधातून पुन्हा एक फायनल पेपर तयार करायचं, म्हणजे त्याच्यात सगळं चर्निंग होईल सगळ्याच मुद्द्यांचं. आणि याच्यामध्ये कसं होतं की तिथे शिक्षक आणि विद्यार्थ्यांची इंटरॅक्शन, कारण तो प्रत्येक विद्यार्थी त्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्ड आहे. त्याला माहिती आहे की मी याच्यात कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे, माझा हा मुद्दा या प्रोजेक्टमध्ये आहे. आणि मग तो फायनली त्या प्रोजेक्टमध्ये आला, तो पेपर वाचला गेला की त्याच्यावर त्याची गुणवत्ता ठरवा. हा म्हणजे विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचा प्रकल्प. मग याच्यामध्ये इनोव्हेशन खूप करता येतील. मी एक तुम्हाला सेमिनार म्हणून उदाहरण दिले, पण विद्यार्थ्यांना जे काही मूल्य शिक्षण आपल्याला द्यायचंय त्याच्यामध्ये याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन, इनोव्हेशन, तुम्ही सगळे शिक्षक आहात, तुम्हाला मी अधिक सांगण्याची गरज नाही, तुम्ही आणखी चांगले प्रयोग करू शकाल की जे जगामध्ये मान्य होऊ शकतील. आता शेवटच्या मुद्द्याकडे मी येतो की शेवटी काय आहे, 4 स्तंभ आहेत, 4 पिलर शिक्षणाच्या बाबतीत. टू नो मीन्स नॉलेज. नॉलेज मिळाल्यानंतर टू डू, म्हणजे काहीतरी करा. नुसतं नॉलेज मिळवून घरी बसू नका, त्याचा वापर करा ज्ञानात. त्याच्यानंतर टू बी, म्हणजे ज्ञान मिळालं, त्याचा वापर केला, त्याच्यातून तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करा इंडिव्हिज्युअली. आणि मग इंडिव्हिज्युअल व्यक्तिमत्वाचा विकास झाला तर काय, समोर फक्त आरशापुढे पाहून आपण कसे दिसतो आणि आपण कसे बोलतो असं थोडीच पाहायचं. समाज जीवनाला त्याचा काय उपयोग झाला, त्याच्यातून नुसतं एक शाळा किंवा एक विशिष्ट वर्ग नाही, तर सगळा समाज घडेल असं मला स्वतःला वाटतं. मला एक गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे या ठिकाणी भाषणाच्या शेवटी. रेव्हरंड शिंदेंनी सेंट जॉर्जेस स्कूल स्थापन केली पेशवेवाड्यात. त्याच्यानंतर 1944 साली पेठेंनी त्याला देणगी दिली, म्हणून सेंट जॉर्जेस हायस्कूलचं नाव पेठे विद्यालय झालं. आणि आता पुढच्या वर्षी त्याचं 100वे वर्ष सुरू.
माझे वडील ऍडव्होकेट M.A. भटेवरा यांचा उल्लेख मग रहाळकरांनी केला. ते सेंट जॉर्जेसचे विद्यार्थी होते. मी स्वतः पेठेचा विद्यार्थी होतो आणि मग पेटकर बाईंनी माझ्या मुलांच्या नावासहित उल्लेख केला तेव्हा मला खूप आनंद झाला. माझी तिन्ही मुलं आपल्याच संस्थेची शाळा रंगूबाई जुन्नरेमध्ये शिकली. म्हणजे 3 पिढ्यांचा भटेवरा कुटुंबाचा या संस्थेशी संबंध आहे. आता मला त्या निमित्ताने एकच गोष्ट सांगावीशी वाटते की आमच्या काळात पेठे ही उत्तर महाराष्ट्रातली क्रमांक 1 ची नामांकित शाळा होती. म्हणजे पेठेमध्ये ऍडमिशन मिळाली हाच अनेक वर्ष आनंदाचा विषय असायचा अनेकांच्या. पेठेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी लागली तर अनेकांना प्रचंड आनंद झालेला. आमच्या काळातले शिक्षक अजूनही की आयुष्यात काहीतरी आम्ही पुण्य केलं होतं म्हणून पेठेसारख्या शाळेत शिकवण्याची संधी मिळाली. असं माझ्या पुरतं 2च वाक्यात मी सांगणार आहे. मराठी शाळा होती आमची, मुलांची शाळा होती. मराठी शाळेत मुलांवर काय संस्कार होतात ते काही मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. पण मी दिल्लीत काम केलं 19 वर्ष. दिल्लीमध्ये 2च भाषा चालतात, हिंदी किंवा इंग्रजी. त्यात मी पार्लमेंट कव्हर करायचो. म्हणजे पार्लमेंटमध्ये मुख्यत्वे या 2 भाषा. कोणी परवानगी मागितली राज्यातल्या भाषेत बोलायची तर त्याच्यासाठी परवानगी घ्यावी लागते. तर तो भाग जर सोडला तर मला कधी न्यूनगंड नाही आला की मी मराठी शाळेत. मी अत्यंत कॉन्फिडंटली काम केलं आणि मला माहित नाही की मी काम केलं ते खरंच नामांकित वगैरे सदरामध्ये जाण्याच्या लायकीचं आहे की नाही. पण मनापासून जे काम केलं त्याच्यामध्ये कधी अडथळा आला नाही. पेठे हायस्कूल आता 100व्या वर्षात पदार्पण करतंय. हजारो नामांकित विद्यार्थी म्हणजे आमच्यापेक्षा कितीतरी पटीने नामांकित जगभर आपल्या पेठे हायस्कूलचे पसरलेले ते शाळेचं वैभव आहे. त्याच्यापैकी किती लोकांना तुम्हाला बोलवता येईल मला कल्पना नाही. मला जी नावं सुचतील ती मी जरूर संस्थेला कळवीन. नव्या पिढीला पेठेचं जे कल्चर आहे जे आमच्यामध्ये उतरलं त्या संस्कारातून ही शाळा उत्तरोत्तर प्रगती करून पुढच्या काळातही याच पद्धतीचं शिक्षण पेठेतर्फे दिलं जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज मी इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला वाटतं लांबलं का? नाही वाढतं. नाही ठीक आहे. नाही हॅलो, तुम्ही 30 मिनिटं म्हणाला होता, 40 मिनिटं झाली. मित्रांनो, आज आपल्या या शतक महोत्सवी व्याख्यानमालेच्या निमित्ताने आपल्या शाळेचे नामवंत माजी विद्यार्थी त्यांनी नामवंत शब्द हा अवतरण चिन्हामध्ये घेतला आहे. मात्र तो खरोखरच नामवंत असे माझे विद्यार्थी आहेत याच्याबद्दल आपल्या कोणाच्याही मनामध्ये अजिबात शंका नाही. ऍडव्होकेट सुरेशजी भटेवरा सर हे आपल्या संस्थेमध्ये तसे आज अतिथी म्हणून आलेले नाहीत हे देखील मला इथे नमूद करणं फार गरजेचं वाटतं. ते आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेची धुरा अतिशय समर्थपणे त्यांनी आपल्या खांद्यावर पेलली होती. आजच्या त्यांच्या व्याख्यानामध्ये त्यांनी आपल्या पेठे विद्यालयाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांच्या बद्दल अत्यंत आदरपूर्वक त्यांनी उल्लेख करून त्यांनी दिलेले संस्कार पुढे मला कसे उपयोगी ठरले हे अत्यंत चांगल्या शब्दामध्ये तळमळीने आपल्या पुढे व्यक्त केलेले आहेत. त्याचबरोबरीने आजच्या व्याख्यानाचा जो मुख्य विषय होता शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाची दशा आणि दिशा अत्यंत परखड शब्दामध्ये त्यांना जे त्यांच्या अभ्यासपूर्ण शैलीमध्ये त्यांनी आज या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. सर, समारोपाच्या कडे जाण्यापूर्वी फक्त एक छोटासा प्रश्न, थोडीशी माहिती जर आम्हाला श्रोत्यांना मिळाली तर ते चांगलं होईल असं मला वाटतं. सर, मनोविकास प्रकाशनने आपलं ऑक्टोबर 2021 या महिन्यामध्ये भला मोठा एक ग्रंथ 768 पानांचा एक ग्रंथ ज्याला तुम्ही संदर्भ ग्रंथ म्हणू शकता किंवा एखादा वैचारिक ग्रंथ म्हणू शकता. आपण गेल्या 20 वर्षामध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये केलेलं कार्य आणि मिळालेली माहिती, मिळालेला अनुभव याच्या आधाराने शोध नेहरू गांधी पर्वाचा असा एक भला मोठा ग्रंथ नुकताच प्रकाशित झालेला आहे. एक लेखक म्हणून आमच्या श्रोत्यांना आपण काय सांगाल? आम्हाला ते निश्चित आवडेल असं मला वाटतं. मी भटेवरा सरांना विनंती करतो की थोडक्यात या ग्रंथाबद्दल थोडीशी माहिती द्यावी ही विनंती. पहिली गोष्ट म्हणजे त्या ग्रंथाचं आता जास्त काही नाही पण मुखपृष्ठ दाखवतो तुम्हाला. हे त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे आणि हे पुस्तक मी शाळेलाच अर्पण करण्यासाठी आलेलो आहे. त्याच्यामुळे मी कार्यक्रम संपल्यानंतर शाळेला भेट देणार आहे. असं आहे, मनोविकास प्रकाशन ही
महाराष्ट्रातली अतिशय नामवंत अशा प्रकारची प्रकाशन संस्था आहे. दरवर्षी त्यांचे लेखकांच्या पुस्तकांना म्हणजे जी प्रकाशित केली जातात मनोविकासतर्फे त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार, साहित्य अकादमीचे पुरस्कार दरवर्षी मिळतच असतात. याही वर्षी हे वर्षही त्याला अपवाद नाही. अनंगुळ नावाच्या लेखिकांना साहित्य अकादमीचा पुरस्कार नुकताच मिळालेला आहे. त्या प्रकाशन संस्थेने जेव्हा मी 2019ला म्हणजे लॉकडाऊनच्या पूर्वी दिल्लीहून निवृत्ती स्वीकारून 65 वर्षाचं वय झालं होतं, म्हटलं आता आपण नवीन लोकांना संधी दिली पाहिजे आणि आपण आता मुक्त पत्रकार म्हणून काम केलं पाहिजे, म्हणून मी नाशिकला परत आलो. त्या सुमाराला अरविंद पाटकर जे मनोविकास प्रकाशनचे आहेत त्यांनी मला सांगितलं की पुढच्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये स्वातंत्र्याला 75वं वर्ष लागणार आहे. त्या निमित्ताने आम्ही वेगवेगळ्या विषयांची सिरीज करायचं ठरवलेलं आहे. तर म्हणजे राजकारण हा तुम्ही अनेक वर्ष दिल्लीत कव्हर केलेला विषय आहे आणि त्याच्यामध्ये अलीकडे फार वेगवेगळ्या म्हणजे अनिष्ट प्रकारची चर्चाही ऐकायला मिळते. मी मग जसा व्हॉट्सअप ग्रुपचा उल्लेख केला की अत्यंत चुकीची माहिती आणि मग ती चुकीची माहिती हीच कशी खरी याचं अगदी समर्थन करणारे काही व्हॉट्सअप मेसेजेस वगैरे वगैरे असं जे आहे तर ते मी म्हटलं की मग मला कुठल्याही वादात पडण्याची इच्छा नाही किंवा काही नाही. तर ते मला असं म्हणाले की तुमच्याकडे एक मोठा प्रकल्प आम्हाला सोपवायचा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळ म्हणजे 1900 साल 1900 सालाच्याही आधी तर म्हणे मोतीलाल नेहरूंचा कालखंड तो होता आणि तिथपासून आता राहुल गांधी आहे. तर म्हणजे 5 पिढ्या एकाच घरातल्या कुटुंबातल्या यांनी जवळपास 120 किंवा 125 वर्ष भारताच्या राजकारणाच्या भले सत्तेवर असतील किंवा विरोधात असतील पण केंद्रस्थानी राहिलेले आहे. हे लोक कसे जगले, यांनी कशा प्रकारचं आयुष्य सामोरे गेले, शिक्षण कसं घेतलं, देशाला त्यांनी काय दिलं योगदान, कसं घडवलं, म्हणजे विशेषतः नेहरूंच्या काळात निर्माण झालेल्या संस्था, उद्योग वगैरे वगैरे सर्व. तर म्हणजे हे सगळं त्याच्यात केंद्रस्थानी ठेवून कंटेम्पररी इतिहास तुम्हाला लिहायचा आहे. म्हणजे 1900 ते 2020 म्हणजे 120 किंवा 125 वर्षाचा इतिहास. त्याच्यामध्ये भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात घडलेल्या सर्व महत्वाच्या घटना त्याचा विस्ताराने जरी नाही आला तरी समजेल अशा पद्धतीने पण थोडक्यात असं स्पॅन इतका मोठा होता 125 वर्षांचा. तर ते काहीतरी माझ्या मागे 2018च्या दिवाळीलाच मागे लागले. आपलं सॉरी 2019च्या दिवाळीला मागे लागले की तुम्ही घ्यावं आता मनावर घ्या वगैरे वगैरे. आता मी नुकताच आलो होतो नाशकात. मला नाशिकमध्ये फिरतानाही आपलं गावच नवीन वाटायचं. म्हणजे इतक्या बिल्डिंगा उभ्या राहिल्या की मला पूर्वीची गल्ली ही होती आणि तिथे आपला मित्र राहत होता ते शोधायला लागायचं. त्यांना म्हटलं मला जरा काळ जाऊ दे. त्याच्यानंतर मग जानेवारीला ते म्हणाले की अहो तुम्ही काय नाद सोडून दिला का. म्हटलं काय नाद बीत सोडला नाही पण मला त्याच्यासाठी खूप वाचावं लागेल. तर म्हणे मग त्याच्यासाठीच तर मी तुमच्या मागे लागलोय ना की ते सुरू कधी करणार. पुढे असं झालं की मार्च महिन्यात लॉकडाऊनच आला. म्हणजे घराच्या बाहेर पडणं आपोआपच बंद झालं. दरम्यानच्या काळात मी पुस्तकं गोळा केली होती. दिल्लीला गेलो होतो. दिल्लीहून काही पुस्तकं गोळा केली. काही माझ्या लायब्ररीत माझ्या संग्रही होती आणि कुमार केतकरांकडे मी गेलो. त्यांची लायब्ररी 5000 पुस्तकांची प्रचंड मोठी आहे. एक दिवसभर घालून त्याच्यातून नेहरू आणि इंदिरा गांधींच्या संदर्भातली पुस्तकं मला मिळाली. मोतीलाल नेहरूंच्या संदर्भात काही फार काही मिळत नव्हतं. दिल्लीला काही थोडंफार छोटी पुस्तकं हिंदीतली वगैरे वगैरे मिळाली आणि काही वेगवेगळ्या लेखकांनी त्यांच्या पुस्तकामध्ये जो मोतीलाल नेहरूंचा रेफरन्स लिहिला होता तो केला. मग मी दिल्लीतली जी पार्लमेंटची लायब्ररी आहे तिथे मग आमच्या पत्रकार मित्रांना कामाला लावलं. खासदाराला जर एखाद्या विषयाची माहिती पाहिजे असेल तर त्यांनी स्लिप भरून दिली तर 4 दिवसात ती माहिती रेग्युलर टाईप करून मिळते त्यांना पार्लमेंट लायब्ररीत. कुमार केतकरच हाताशी होते त्याच्यामुळे मला जे जे पाहिजे त्याचे फॉर्म स्लिपा मीच भरल्या, त्यांनी टाकल्या. ते जे काही माहिती आली ती आली आणि साधारणपणे इंग्रजी, हिंदी आणि मराठी अशी 45 पुस्तकं मार्च मध्ये मी वाचायला सुरुवात केली. जुलैमध्ये संपली. ती सगळी अख्खीच्या अख्खी वाचली असं नाही. त्याच्यातले मला जे रिलेव्हंट पार्ट वाटत होते ते वाचले. काही गोष्टी समजल्या नाही तेव्हा पुन्हा वाचायला लागले. नोट्स काढल्या त्याच्या आणि जुलैमध्ये मी लिहायला सुरुवात केली. आणि मार्च म्हणजे कुमार केतकर एकेकाळी माझे संपादक होते. ते म्हणाले तुला डेडलाईन घालून दिल्याशिवाय तू लिहिणार नाही. म्हणून त्यांनी मला
आधी 19 नोव्हेंबर म्हणजे नेहरूंचा वाढदिवस ती, नंतर 26 जानेवारी अशी डेडलाईन घातली. 26 जानेवारीला माझं पुस्तक बऱ्यापैकी लिहून झालं होतं, पण ते मग मनोविकास पाटकरांच्या पद्धतीप्रमाणे, प्रकाशनाच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी 4 लोकांना वाचायला दिलं. त्याच्यामध्ये अरविंद गोखले होते, की जे लोकसत्तेचे सहसंपादक अनेक वर्ष होते. त्याच्यानंतर कॉम्रेड दत्ता देसाई होते. त्याच्यानंतर स्वतः अरविंद पाटकर होते आणि कुमार केतकरांना प्रस्तावना लिहायची होती, त्याच्यामुळे ते होते. असे 4 जणांनी ते पुस्तक वाचलं. नाशिकमध्ये डॉक्टर वृंदा भार्गवे आणि प्रमोद भार्गवे आमचे मित्र, दोघंही भाऊ बहीण, त्यांनाही वाचायला दिलं होतं. या प्रत्येकाने मला 5-5 पानाचे खलिते पाठवले की याच्यात हे हवं, हे नसलं तरी चालेल, हे काढून टाका वगैरे वगैरे सूचना केलेली. मग ते मार्च मध्ये मी घेऊन बसलो, ते मेच्या 17 तारखेपर्यंत त्या दुरुस्त करण्यामध्ये गेलं. त्याच्यामध्ये बरंच नवीन पुन्हा वाचावं लागलं. म्हणजे भारतातली पहिली घटना दुरुस्ती, त्याच्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी काय म्हटलं, नेहरूंनी काय म्हटलं, किंवा कॉन्स्टिट्युएंट्स असेंब्लीमध्ये एखाद्या विषयावर कशा भूमिका मांडल्या गेल्या, सुप्रीम कोर्ट काय वगैरे. म्हणजे इथे फक्त काही नेहरू गांधी परिवार नाही, हा कंटेम्पररी इतिहास आहे भारताचा 168 वर्षाचा. मला स्वतःला असं वाटतं की आता 768 पानांचं हे पुस्तक झालेलं आहे आणि 768 पानामध्ये कुठेही ते रटाळ होऊ नये म्हणून जर असं थिमॅटिक म्हणजे कादंबरी ज्या पद्धतीने जाते, घटनाक्रम ज्या पद्धतीने जातो त्या पद्धतीने लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे. म्हणजे वाचनाचा कंटाळा येणार नाही या पद्धतीने. कारण आम्हाला आमच्यावर कसे संस्कार झाले ते तुम्हाला सांगायला पाहिजे. 2000 सालाच्या आधी मी महाराष्ट्र टाइम्सचा नाशिक म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा ब्युरो चीफ होतो. त्या काळात रीडरशिप सर्व्हे झाला टाइम्स ऑफ इंडियाचा आणि त्यांनी असं सांगितलं की वाचनाची सवय फार लोकांची आता आकसली आहे. तेव्हा 250 शब्दाच्या वर कॉपी नाही लिहायची. कितीही मोठं घटना घडली असेल तर 250 शब्दात ती संपवा. पूर्वी कसं होतं तळवलकरांच्या किंवा त्याच्या आधीच्या काळामध्ये की बातमी पहिल्या पानावर त्याचं जिस्ट आलं की आतल्या पानात कंटिन्युएशन असायचं. आमच्या काळात ते कंटिन्युएशन बंद झालं. भारतकुमार राऊत संपादक झाले. ते म्हणाले अरे गीतेचं सार जर काही 4 ओळीमध्ये सांगतात तर मग आपली 250 शब्दात बातमी का नको. आता हे बोलायला फार सोपं आहे पण 250 शब्दात बातमी सांगितली जात नाही. त्याच्या आम्हाला खूप त्रास झाले कारण आम्हाला सवय नव्हती तशी लिहिण्याची. मग पुढे असं झालं की त्याच्या पुढे जेव्हा 250 शब्दांचा हा प्रघात सुरू झाला त्याच्यानंतर मग 2001 पासून वृत्तवाहिन्या मोठ्या प्रमाणात आल्या. त्याच्यापूर्वी कमी होत्या, झी न्यूज वगैरे अशा 2-3च होत्या, दूरदर्शन होतं वगैरे. तर त्या वाहिन्या जेव्हा आल्या तेव्हा 24 तास 24/7 तुम्हाला बातम्या, 20 मिनिटापूर्वी घडलेली घटना 20 मिनिटानंतर स्क्रीनवर दिसायला लागली. मग आता दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये बातमी कोण वाचणार असा एक प्रश्न त्या काळात विचारला गेला. पण आता तुम्ही मला सांगा, तुम्ही सगळे लोक सुजाण आहात, 20 सेकंदाच्या क्लिपिंग मध्ये जर बातमी समजली असती तर दुसऱ्या दिवशीचा पेपर कोणी वाचलंच नसतं. लोकांना त्याच्या मागच्या पुढचे संदर्भ हवे असतात, लोकांना त्याचं विश्लेषण हवं असेल. त्याच्यामुळे पूर्वी हार्ड न्यूज जी होती ती आम्ही दिल्लीत गेल्यानंतर आम्हाला असं अंगवळणी पडून घ्यावं लागलं की न्यूज विथ अनालिसिस तुम्ही लिहिली पाहिजे. आणि मग न्यूज विथ अनालिसिस मध्ये आम्ही बीट्स कव्हर करायचो. काँग्रेसचं बीट मी 19 वर्ष सातत्याने कव्हर करत होतो. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हा काही फक्त काँग्रेस पक्षापुरता मर्यादित विषय नाही आणि पत्रकाराला काही कुठला पक्ष नसतो आणि काही हे नसतं. त्याच्यामुळे मी अनालिटिकल पद्धतीने काँग्रेसचा विचार करायचो. भरपूर सडकून टीका पण केलेली आहे काँग्रेस पक्षावर. मनमोहन सिंगांचं सरकार असतानाची माझी वार्तापत्र तुम्ही काढून पाहिली तर मी कोण आहे, काँग्रेसचा विरोधक आहे की काय आहे असं तुम्हाला प्रश्न पडेल. इतकी कडवट वार्तापत्र मी लिहिली. रशीद किदवाई नावाचे माझे एक मित्र, ते टेलिग्राफ मध्ये काम करायचे, कलकत्त्याचा पेपर. तर त्यांनी 24 अकबर रोड नावाचं एक पुस्तक लिहिलं काँग्रेसच्या घटनाक्रमावर. मग पुढे असं झालं की त्यांनीच मला सांगितलं की हे मराठीत ट्रान्सलेट व्हावं अशी माझी इच्छा आहे, ते तू करावं. मग सरहद प्रकाशननी ते प्रकाशित केलं. ते माझं या आधीचं पुस्तक पण ते अनुवादित आहे. म्हणजे मूळ पुस्तक लिहिलं रशीद किदवाईंनी. 24 अकबर रोड हे मराठीतलं त्याचा अनुवाद, त्याच्या 3-4 एडिशन्स आतापर्यंत गेले. ते पाटकरांनी वाचलेलं असल्यामुळे ह्या पुस्तकाचा प्रकल्प माझ्याकडे आला आणि तो छोटा होता, हा मोठा प्रकल्प होता. 768 पानाचा ग्रंथ कधी लिहून होईल हे पेठे हायस्कूलमध्ये असताना जर मला कोणी विचारलं असतं तर काही सांगता आलं नसतं, पण तो झालाय. ते आता म्हणून ज्या शाळेने मला शिकवलं, घडवलं, त्याला हे पुस्तक मी शालेय समितीचे अध्यक्ष वाढ आणि कैलास पाटील कुठे
दोघांना अर्पण करतो, ते शाळेच्या लायब्ररीला द्यावं. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या व्याख्यानातील प्रत्येक वाक्यच मनात जपून ठेवण्यासारखं आहे. पेठे हायस्कूलचा संस्कार तसेच शाळा म्हणजे जीवनात मिळणारे संचित, ह्या 2 वाक्यांनी आजच्या व्याख्यानाला अत्यंत भावनिक स्वरूप प्राप्त करून दिलं. कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूर माते संगोस्प कर्मणी. याप्रमाणे निष्काम कर्मयोग करणारी आपली नाशिक एज्युकेशन सोसायटी व माननीय श्री सुरेश भटेवरा सर यांसारखे लाभलेले नामवंत माजी विद्यार्थी, यामुळे संस्थेचा सेवा कार्याचा वटवृक्ष अजूनच बहरत आहे. यानंतर आजच्या ऑनलाईन व्याख्यानमाला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पेठे विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका माननीय सौ नंदिनी कहांडळ मॅडम यांनी करावे ही नम्र विनंती. नमस्कार. आपल्या नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित व्याख्यानमाला उपक्रमांतर्गत पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी व ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय श्री सुरेशजी भटेवरा सर यांनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण काल, आज आणि उद्या या विषयासंदर्भात आपले परखड विचार सहज, सोप्या व ओघवत्या भाषाशैलीत आपल्या समोर मांडून, शिक्षणाची भूमी ही नित्य नूतनत्व धारण करणारी भूमी असते, परंतु त्यातील चांगल्या गोष्टी आत्मसात करून आपण स्वतःचा विकास साधू शकतो, हा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांना दिला व व्याख्यानाचे 4थे पुष्प गुंफले, याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. शाळेतील प्रत्येक घटकाने गतिमान युगाबरोबर धावायला हवे, या दूरदृष्टिकोनातून विविध तज्ञ व्यक्तींचे विचार ऐकण्याची संधी उपलब्ध करून देणारे आमचे संस्था अध्यक्ष आदरणीय श्री राहळकर सरांनाही मी मनस्वी धन्यवाद देते. आम्हा सर्वांना सतत मार्गदर्शन करणारे संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक फडके सर व श्री मोंढे सर, संस्था कार्यवाह माननीय श्री निकम सर, आमचे शालेय समिती अध्यक्ष आदरणीय वाडसर व शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री पाटील सर यांचेही मी आभार मानते. तसेच ऑनलाईन व्याख्यानाचा लाभ घेणारे विश्वस्त मंडळ, कार्यकारिणी मंडळ व शिक्षक मंडळ पदाधिकारी व सदस्य, सर्व शाळांचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आजी व माजी विद्यार्थी, पालक वर्ग, संस्थेचे सर्व हितचिंतक, कार्यक्रमाचे आयोजक व संयोजक, या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते व थांबते. धन्यवाद.